ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपां साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नम ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। यन्त प्रविश्य मम वाजिमां प्रसुप्तां संजीवयति अखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। हरे कृष्णा। तर सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या नित्यानंद त्रयोदशी महामहोत्सव मध्ये। तर भगवंताचे अवतार, भगवंत अनेक वेळेस जसं भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य सृजाम्यहं म्हणजे मी जन्म घेतो, ठीक आहे, तद आत्मानं सृजाम्यहं. आणि त्यावेळी भगवंत इथे येतात त्यावेळेस ज्यावेळेस भगवंत इथे येतात त्यावेळेस त्यांचा काहीतरी उद्देश असतो. तर भगवंत येतात आणि त्याच्यासोबत भगवंताचा ते आपल्या प्लॅन सोबत येतात. अनप्लॅन्ड नाही येत. तर
म्हणून जसं प्रभू रामचंद्र आले तर प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या लीला इथे प्रदर्शित केल्या. जसं बरेच अवतारांचे आपल्याला नाव पण माहिती नाही तर, पण एक अवतार आहे तर कपिल म्हणे. त्या अवताराचं कार्य काय होतं? सांख्ययोगाचं प्रचार, सांख्ययोगाचं प्रतिपादन, हे त्या अवताराचं कार्य होतं. व्यासदेव हे पण भगवंताचा अवतार आहेत. त्यांचं कार्य काय होतं? सर्व शास्त्राचं संकलन करणं. तर भगवंत येतात तर भगवंतासोबत त्यांचा उद्देश पण पर्पज पण असतो. तर भगवंतांनी प्रल्हाद महाराजांची रक्षा करण्यासाठी, हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नरसिंह भगवंताचा अवतार घेतला. सर्वांनी एकदम बघितलं असेल, किती जणांनी बघितलं महाअवतार नरसिंहा? सुंदररित्या त्यांनी त्याच्यामध्ये प्रदर्शित केलं होतं. तर भगवंताचा जो अवतार होता, महाअवतार नरसिंह, भगवंत हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी आले होते. एकदम क्रोधामध्ये होते. त्यांना कोणीच शांत करू शकत नव्हतं. त्यावेळेस कोणीच शांत करू शकत नव्हतं. सर्व देवताच समोर होते पण सगळे घाबरलेले होते. सगळे मग ब्रह्माजींना म्हणे आपण थोडं शांत करा. तर ब्रह्माजी म्हणे की ना. मग त्यांनी विचार केला, लक्ष्मी त्यांची पत्नी आहे, तर लक्ष्मीजींना विनवणी केली. लक्ष्मीजी म्हणे की मी पण असं कधी रूप बघितलं नाही, मी पण असं कोणतं रूप बघितलं नाही. मग त्यांनी ठरविलं की नरसिंह भगवान आले कोणासाठी? प्रल्हाद महाराजांसाठी. तर मग प्रल्हाद महाराजांनाच पुढे केलं आणि प्रल्हाद महाराजांनी त्यांना सुंदर प्रार्थना केल्या. आणि ते प्रार्थना प्रल्हाद महाराजाला बघितल्यानंतर नरसिंह भगवान शांत झाले. तर जसं सिंह असतो, सिंह जंगलामध्ये सगळ्यांना भयावह आहे ना, जंगलामध्ये सगळ्यांना भयावह आहे सिंह. पण सिंहाचे जे छावे असतात त्यांच्यासाठी त्याला भयावह नाही. त्यांना सिंहाची भीती वाटते का? नाही वाटत. तसंच नरसिंह भगवान सगळ्यांच्या हृदयात भीती उत्पन्न करत होते, पण प्रल्हादाच्या महाराजांच्या मनामध्ये काही भीती नव्हती. त्यांनी जेव्हा प्रल्हाद महाराज समोर आले आणि प्रल्हाद महाराजांनी दंडवत मारलं नरसिंह भगवंतांना, तर नरसिंह भगवंताच्या हृदयांमध्ये प्रल्हाद महाराजाबद्दल एकदम करुणा आणि दयेचा भाव उत्पन्न झाला. तर नरसिंह भगवंतांनी प्रल्हाद महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रल्हाद महाराजांनी त्यांनी आपल्या मांडीवर घेतलं. आणि सिंह आपल्या बाळांना कसं प्रेम दाखवतो? चाटून, है ना. तसं नरसिंह भगवान प्रल्हाद महाराजाला चाटू लागले. जसं सिंह छोट्या बाळाला प्रेम करते तसं. तर भगवंतांचं लीला जे असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रसाचा अनुभव होतो. जेव्हा नरसिंह भगवान पिलरमधून आले तर आणि त्यांनी जे हजारो यांना मारलं, तिथं सगळीकडे रक्त पडलं होतं, सगळीकडे अर्धे धड पडले होते. आणि हिरण्यकश्यपूंचं आधीच तर जेव्हा त्यांना हाताने फाडलं त्याचं पोट, त्याचा बीपी पण हाय असणार, पूर्ण रक्त उडालं सगळीकडं. त्यांची पूर्ण हे जे होते मेन जे होते केसर म्हणतात, केसरी केश, तर ते केस जे होते त्यांचे ते पूर्ण रक्तानं माखले होते. आणि त्यांचा एवढा क्रोध होता की त्यांनी ते पूर्ण पोट फाडल्यानंतर हिरण्यकश्यपूचं ते बघत होते की अरे मी इथं आलो आणि कोण हार पण घातलं नाही मला. भगवंत आले तर भगवंताला तर हार तर कोणी घालायला पाहिजे, कोणी फूल तर अर्पण करायला पाहिजे. भगवंत पृथ्वीवर आले तर आणि कोणी त्यांना फूल पण अर्पण नाही केलं, कोणी हार पण नाही अर्पण केला. त्याने जाऊ द्या मी स्वतःच घालतो. त्यांनी आतडे काढले तर त्या आतड्याचा हार केला आणि घातला. आतड्याचा हार केला.
तर ते याच्यामध्ये जो रस आहे, जो अनुभव आहे, शॉक है ना. नंतर त्यांनी बघितलं की अरे काहीतरी याच्यामध्ये थोडं प्रेम असेल, काहीतरी कुठं चांगलं याच्या हृदयामध्ये असेल. तर त्यांनी हृदय काढलं आणि बघितलं याच्यात थोडी पण प्रेमाची इच्छा लक्षण नाही, काही पण चांगलं नाही, फेकून दिलं त्याला. याला म्हणतात भयानक भयानक रस. तर अशा भयानक रूपाला भगवंताच्या, ज्याच्यामध्ये सर्व भयानक रस आहे, तर त्यांनी जेव्हा प्रल्हाद महाराजांना आपल्या मांडीवर ठेवलं आणि प्रल्हाद महाराजांना जेव्हा ते कुरवाळू लागले, तेव्हा कशाचा अनुभव झाला त्यांना? वात्सल्य रसाचा अनुभव झाला. वात्सल्य रसाचा अनुभव झाला है ना. जे जनरली कॉलेजमध्ये मुलं वगैरे असतात, त्यांना त्यांची चेतना जी असते, आनंद कशामध्ये पाहतात? फक्त तरुण तरुणीमध्ये पाहते, तरुणी तरुणामध्ये पाहते. पण नंतर मोठे झाल्यानंतर लगेच त्यांना लहान मुलामध्ये आनंद यायला लागतो. बघितलं नवीन लग्न झालं किंवा काय झालं, अचानक त्यांची हे बदलून जाते कॉन्शियसनेस. छोट्या मुलामध्ये आनंद गेला आणि त्यांना पहिली वेळेस कळते की अरे असा वेगळा आनंद पण असतो. वेगळा आनंद पण असतो, त्याला वात्सल्य रस म्हणतात. तर नरसिंह भगवंतांनी पहिल्या वेळेस वात्सल्य रसाचा अनुभव केला आणि त्यांनी विचार केला, अरे मी तर कधी अनुभव नाही केला. त्यांनी तर प्रल्हाद महाराजावर ते प्रेम दाखवत होते, पण त्यांनी स्वतः त्याचा अनुभव नाही केला, कारण की त्यांना वडीलच नव्हते. सरळ नरसिंह याच्यातून आले. नरसिंह भगवान सरळ पिलर मधून आले, तर स्तंभामधून आले, तर खांब्यामधून आले. तर मग त्यांना जर त्याचा अनुभव करायचा असेल तर काय करावं लागेल? त्यांना आई वडिलांच्या पोटी यावं लागेल है ना. आई वडील असेल तरच तो शक्य आहे ना. तर मग त्यांनी पुढच्या अवतारामध्ये रामचंद्राच्या वेळेस मग दशरथ महाराज आणि कौशल्या त्यांच्या पोटी मग त्यांनी जन्म घेतला आणि त्यांना मग तिथं त्या प्रेमाचा अनुभव झाला. आणि तुम्ही रामायणाचं बघितलं तर प्रभू रामचंद्रांनी मर्यादेचं पालन करा, त्यांना म्हणून काय म्हणतात? मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा पुरुषोत्तम. आणि जर तुम्ही रामायण जेव्हा ऐकलं आणि रामायण वाचलं, तेव्हा रामायणाची कथा ऐकली, त्याच्यामध्ये एक भाव सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत राहतो. ते म्हणजे की अरे रामचंद्र राजा होणार होते, राजा होणार होते, रात्री 10 वाजतापर्यंत राजा होणार होते, आणि सकाळी उठले तर पूर्ण पलटून गेला. पूर्ण शहर रात्री तयारी करत होतं राज्याभिषेकाची, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर वनवास. आणि हळूहळू हळू ज्याला ज्याला कळत होतं त्यांचे हृदय तुटत होते, शॉक लागत होतं सर्वांना. असं कसं है ना. हा जो भाव आहे की प्रभू रामचंद्रासोबत झालेल्या घटनेला पाहून आपल्या मनामध्ये जो भाव येतो त्याला करुणा म्हणतात. त्याला तो जो भाव आहे ना त्याला कारुण्य रस म्हणतात. आणि हा रस सुरुवात पासून शेवटपर्यंत रामायणामध्ये, स्टार पासून शेवटपर्यंत हाच भाव आहे रामायणामध्ये. तर प्रभू रामचंद्र मर्यादेमध्ये होते आणि पूर्ण प्रमुख रस जो आहे तो लीलांचा, तो आहे करुण रस. आणि त्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टर तसंच आहे. लक्ष्मण, त्या प्रभू रामचंद्राने त्याग केला म्हणून लक्ष्मणानं त्याग केला, सीतानं त्याग केला, भरत महाराजानं त्याग केला. सगळ्या जणांनी त्याच्यामध्ये त्याग 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 त्यागच आहे. आणि प्रत्येक बघितल्यानंतर आपल्याला त्यांच्याप्रती एक कारुण्याचा भाव निर्माण होतो, त्याला करुण रस म्हणतात. तर जेव्हा भगवंत प्रभू रामचंद्र मात्र दिसायला खूप सुंदर होते. प्रभू रामचंद्र जेव्हा मिथिलेला गेले तर पहिले जेव्हा सीतेशी विवाह झाला
आणि त्यावेळेस मिथिलेच्या सर्व स्त्रियांनी बघितलं तर सगळ्यांच्या मनात इच्छा झाली की आपण प्रभू रामचंद्राशी आपला विवाह झाला तर. त्यांचं सौंदर्यता बघितल्यानंतर. पण प्रभू रामचंद्र ते एक पत्नी होते. त्यानंतर प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला वापस आले तर अयोध्यावासींनी पहिली वेळ सीतारामची जोडी बघितली आणि त्यांच्या मनात पण इच्छा उत्पन्न झाली स्त्रियांच्या मनात. जेव्हा प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये गेले तर आणि तिथले ऋषी ते भगवान प्रभू रामचंद्रांचं सौंदर्य बघून त्यांना सेवा करण्याची इच्छा झाली जशी सीता सेवा करते. तर असे सगळे भक्त जे आहेत त्यांना प्रभू रामचंद्रांच्या लीलांमध्ये प्रवेश करायची इच्छा होती. पण प्रभू रामचंद्र जे आहेत आपल्या मर्यादांमध्ये बद्ध होते. म्हणून त्यांनी विचार केला की या याच्यामध्ये एक मर्यादा स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. पण भक्तांसोबत पूर्णतः आदान प्रदान करण्यासाठी आणि सर्व रसाचं आस्वादन करण्यासाठी. आता वात्सल्य रसाचं आस्वादन झालेलं आहे, वीर्य रसाचं झालेलं आहे, त्यामध्ये कारुण्य रस आहे, शृंगार रस पण आहे. पण शृंगार रस जो आहे तो लिमिटेड आहे. रामायणामध्ये शृंगार रस आहे पण लिमिटेड आहे, ज्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी मर्यादेचं स्थापन केलेलं आहे. तर अशा प्रकारे विविध रसांचं रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी आस्वाद घेतला आणि त्यामध्ये विशेषतः कारुण्य रस होता प्रामुख्याने. पण जसं म्हणतात की व्हरायटी इज द मदर ऑफ एन्जॉयमेंट. जर कोणाला म्हणलं की तर आज फिस्ट आहे आणि काय फक्त भातवरण आहे, आज फिस्ट आहे फक्त भातवरण आहे. अरे मस्त फिस्ट आहे म्हणलं तर थोडं 2-4 आयटम तर अजून लागणार नाही, राईट ना. म्हणजे काय, जर एन्जॉयमेंट म्हणजे काय, काहीतरी व्हरायटी पाहिजे. व्हरायटी इज द मदर ऑफ एन्जॉयमेंट. तसंच भगवंत जे आहेत, भगवंत खरे एन्जॉयर आहेत, भोगता, आणि ते उपभोग घेतात सगळ्याचे. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांतिमरिच्छिती. तर खरे भोक्ता भगवंत आहेत. आपला दासभाव शाश्वत आहे आणि भगवंताचा भोक्ता भाव शाश्वत आहे. तर मग जर भगवंत भोग घेतात मग त्यांना सगळ्या प्रकारचं व्हेरायटी पाहिजे. तर म्हणून त्यांनी पुढचा अवतार जो घेतला कृष्ण, आणि कृष्ण अवतारामध्ये मग सर्व रसांचा अनुभव आहे. त्यामध्ये सर्व रसांचा त्यांनी अनुभव घेतला है ना. म्हणून त्यांना कृष्णाला म्हणतात अखिल रसामृत मूर्ती, ज्यामध्ये सगळ्या रसांचं त्यांच्या भक्त दास्य सेवा दास्य साख्य, त्यांचे गोपकुमार मित्र, वात्सल्यामध्ये यशोदा, नंद महाराज, देवकी, वसुदेव, त्यानंतर माधुर्य रस, त्यामध्ये द्वारकेच्या राण्या, अरे रुक्मिणी, सत्यभामा, त्यामध्ये पण वेगवेगळे मूड्स आणि गोपीज. तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारचा त्यांनी रसाचा अनुभव घेतला. तर म्हणून भगवंतांना कृष्णाला म्हणलं अखिल रसामृत मूर्ती, प्रेम पुरुषोत्तम किंवा पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचं नाव आहे. भगवान श्रीकृष्णाला प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहे, तर श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. तर भगवंतांनी कृष्ण रूपामध्ये घेतलं. पण त्यामध्ये आणि हायेस्ट या सगळ्या रसांमध्ये सर्वात टॉपमोस्ट रस म्हणजे माधुर्य रस. माधुर्य रस हा सर्वात श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? का श्रेष्ठ आहे? कारण की त्यामध्ये बाकी सगळ्या रसाचं अनुभव आहे. जसं शांतरस. शांतरस म्हणजे काय? भगवंताची सेवा, ज्यामध्ये नुसतंच भगवंताचं ॲक्टिव्ह सेवा नाही, म्हणजे भगवंताचं दर्शन स्मरण हे आहे, पण भगवंतासाठी कार्य करण्याचं तेवढं तत्परता नाही आहे, त्याला शांतरस म्हणतात. पण दास्यरस जे आहे तर त्यामध्ये हे पण आहे, भगवंताच्या दर्शनाबद्दल त्यांच्याबरोबर आवड आहे, प्रेम आहे, स्मरण आहे, सगळं आहे, पण त्याच्यासोबत ॲक्टिव्ह सेवा करणे. आणि ते उदाहरण म्हणजे सर्वात श्रेष्ठ म्हणजे हनुमानजी. हनुमानजी भगवंताची सेवा दास्य भावामध्ये करतात.
सगळे दास भक्तांमध्ये हनुमानजी हे सर्वोत्कृष्ट श्रेष्ठ आहे ना. का श्रेष्ठ आहेत? काही त्यांनी त्याचं महान कार्य केलं भगवंतासाठी है ना. हे दास्य भाव. पण दास्य जे असतात भगवंताचे, दास्य भावामध्ये जे भक्ती करतात तर भगवंतासोबत ते कधी बघितलं का हनुमानजी आणि रामजी खेळत आहेत? रसाभास आहे तो. हनुमानजी आणि रामजी कधी खेळताना दिसणार नाही तुम्हाला, काही तो दास्य रस आहे. तर प्रभू रामचंद्रांना तेच ते सर्व रसाचे भोगते आहेत. म्हणजे त्यांना तो पण आनंद पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला सगळ्या प्रकारचा आनंद पाहिजे. तर मग त्यापेक्षा वरचा आहे दास्यरस, साख्यरस. साख्यरसामध्ये काय? साख्यरसामध्ये सगळे गोपकुमार. साख्यरसामध्ये काय होते? दास्यरसामध्ये खूप ऑ अँड रेव्हरन्स म्हणजे आदर हा खूप असतो, पण साख्यरसामध्ये तेवढा नसतो. प्रेम असते, प्रेमापोटी त्या प्रेमात जसं प्रेम वाढते तसं तो आदर जो आहे कमी होत नाही, त्याचं रूप बदलते. ऐश्वर्याचा भाव राहत नाही, ऐश्वर्याचा भाव राहत नाही. तर म्हणून भगवंताची जे गोपकुमार होते सर्व मधुमंगल, ते भगवंतांना कधी भगवंत समजायचे नाहीत. भगवंताला कधी भगवंतच समजायचे नाहीत ते. जेव्हा कृष्णाने गोवर्धन उचललं तर मधुमंगल आला आणि म्हणे, थकला असेल तर सांग, मी उचलतो. कारण की कालच खेळताना हरवलं होतं. तू जर उचलू शकत असेल तर म्हणजे मी पण उचलू शकत असणार. याला म्हणतात साख्यभाव. याला म्हणतात साख्यभाव. त्या साख्यभावामध्ये भगवंतांना जास्त आनंद येतो. कारण की त्याच्यामध्ये त्यांनी किती पण ट्राय केलं. जेव्हा सगळे गोपकुमार खेळत होते आणि यशोदेनं प्रसादाला बोलवलं खाण्यासाठी, नंद महाराज वाट पाहत आहेत म्हणे. त्यांना एकदा आवाज दिला, आधी रोहिणी गेली, रोहिणीनं आवाज दिला, एकदा दिला, दोनदा दिला, तीनदा दिला, येतच नव्हते खेळण्यातून. तर शेवटी रोहिणी वापस आली, रोहिणी देवी, आणि यशोदेला पाठवलं. यशोदा गेली बोलवायला कृष्णाला. यशोदेला कृष्णाला बोलवायला गेली, तर मग एकदा आवाज दिला, दोनदा आवाज दिला, येत नव्हते. शेवटी म्हणे की नंद महाराज तुझ्यासाठी वाट पाहत आहेत. तर मग आता कृष्ण निघाले, तर खेळणं सोडून मधातूनच निघाले. तर सगळ्या मुलांनी ठरविलं हे अर्ध्यातून जात आहे. अर्ध्यामधून जात आहे खेळ. अर्ध्या म्हणजे आता एकदम रंगामध्ये आला आणि सोडून जात आहे. तर उद्यापासून घ्यायचंच नाही कृष्णाला, उद्यापासून खेळामध्ये घ्यायचंच नाही. कृष्ण वापस आले. तर त्यांना भीती वाटली की उद्या खेळायलाच देणार नाही हे मुलं. शेवटी यशोदाला स्वतः यावं लागलं, पकडावं लागलं आणि सगळ्या मुलांना सांगावं लागलं तुम्ही जा. आणि जबरदस्ती घेऊन आली. म्हणजे काय? म्हणजे की वात्सल्य रस जे आहे ते साख्य रसाच्या वर भारी ठरतो. कारण यशोदा आल्यानंतर सगळ्यांना पळावं लागलं. लक्षात. ज्यावेळेस कृष्णाला यशोदेनं बांधलं होतं दामोदर लीलेमध्ये, है ना, दामोदर लीलेमध्ये कृष्णाला बांधलं होतं, तर सगळे मित्र आजूबाजूला सगळे आले. तर म्हणे आज काही ठीक नाही झालं तुमच्यासोबत. सगळे मित्र आले म्हणे की आज काय बरं नाही झालं तुमच्यासोबत. तर सगळे म्हणू लागले की अरे काहीतरी करायला पाहिजे, पण कोणी गाठ सोडत नव्हतं. कृष्ण बांधलेले होते, सगळे मित्र तिथं आले, सगळे त्यांच्यावर दया दाखवायले, तर पण कोणी त्यांना सोडत नव्हतं. का? यशोदेनं बांधलेलं होतं. आता कोणाची हिंमत त्याला काढायची? कारण की वात्सल्य रसानं कृष्णाला त्या गाठ बांधली होती, तर ती दास्य रसानं निघत नाही. तर मग जेव्हा नंद महाराज आले, त्यांचं पण प्रेम भगवंतावर वात्सल्य रसामध्ये, त्यापेक्षा त्यावेळेस त्यांनी ती गाठ काढली. म्हणून वात्सल्य रसामध्ये पण काय भगवंताची सेवाच आहे. सेवा म्हणजे काय? दास्यामध्ये जी सेवा आहे ती वात्सल्यामध्ये पण आहे. साख्यामध्ये जसं प्रेम आहे ते वात्सल्यामध्ये पण आहे. ते वात्सल्यामध्ये पण आहे. आणि शृंगार जो रस आहे, ज्याला माधुर्य रस म्हणतात, त्यामध्ये सेवा आहे, त्यामध्ये मित्रता आहे, त्यामध्ये काळजी आहे, आणि हे सगळं असून वरून प्रेम आहे. म्हणून माधुर्य रसामध्ये या बाकी सगळ्या रसाचं सगळ्याचं मिश्रण आहे. म्हणून त्याला उन्नत उज्ज्वल रस
भक्तिश्रियाम, त्याला उन्नत उज्ज्वल रस म्हणलेला आहे. सगळ्या रसांमध्ये श्रेष्ठ त्याला आदी रस म्हणलेला आहे. तर मग भगवान श्रीकृष्णांनी असा सगळ्या रसांचा अनुभव घेण्यासाठी आणि विशेषतः माधुर्य रसांचा ते सगळं भगवंतांनी या प्रेमाचं आस्वादन केलं आणि शिकवण काय दिली, याची ॲडव्हर्टाइजमेंट केली की तुम्ही जर माझ्याकडे आलात तर अशा प्रकारे तुम्ही पण सगळं आनंदामध्ये राहणार भगवंताच्या लीलांमध्ये भाग घेऊन. आणि त्यासाठी काय करायचं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. तुम्ही भगवंतांना शरण जा आणि तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये प्राप्त होऊ शकता. पण भगवंतांनी या प्रेमाचं जे कृष्ण भगवान जेव्हा आले तर त्यांनी हे प्रेमाचं प्रदर्शन केलं, याचं प्रदर्शन केलं, डिस्ट्रीब्युशन नाही केलं. सगळ्यांना दाखविलं पण सगळ्यांना वाटलं नाही. लक्षात ना, सगळ्यांना सांगितलं हे असं असं आहे बाबा, तुम्ही जर माझ्याकडे आले तर तुम्हाला काय भेटेल, माझ्याकडे आले तर काय भेटेल तुम्हाला, आणि त्याच्यासाठी तुमच्यासाठी हा मार्ग आहे, कंडिशन आहे. पण ते प्रेम जे आहे त्यांनी सर्वांना प्रदान नाही केलं. तर म्हणून भगवंत जे आहेत कलियुगामध्ये गौरांग महापुरुषच्या रूपानं आले तर, आणि तेच गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन, तेच गोलोकामधलं प्रेमधन. कोणतं, माधुर्य भावामधलं प्रेमधन. तेच प्रेम जे धन आहे, खरं ट्रेजर, खरी संपत्ती. विशोको ब्रह्मसंपत्त्या, जी खरी संपत्ती आहे ती हे प्रेमधन आहे. ते हे प्रेमधन देण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी या जगामध्ये अवतार घेतला. श्री गौरांग महाप्रभू की. तर गौरांग महाप्रभूंनी इथे अवतार घेतला. आणि प्रत्येक अवतारामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र आले तर, जेव्हा नरसिंह भगवंतांनी अवतार घेतला त्यांच्यासोबत कोण होतं, शेष आहे ना, बघितलं तुम्ही, मोठा नाग, शेषनाग. तर शेष जे आहेत, अनंत शेष जे आहेत ते भगवंताची सेवा करतात, भगवंताचं गुणगान करतात. आपल्या 1000 मुखांनी भगवंताचं सदैव गुणगान करत असतात. ते जेव्हापासून सृष्टीची निर्मिती झाली आणि त्यावेळेस जेव्हा ब्रह्माजीनं म्हणलं की या भूमंडलाचा तुम्ही सपोर्ट करा, त्याला रेस्टिंग प्लेस द्या, ते आपल्या त्याला धारण करा, तर यांनी विचारलं की कधीपर्यंत, शेषनागाने विचारलं कधीपर्यंत करायचं. तर म्हणे की तुम्ही जे भगवंताचे गुणगान करत आहात, जोपर्यंत तुमचे गुणगान चालू असतील तोपर्यंत. ते 1000 मुखाने अनंत शेष जे आहेत ते भगवंताचं गुणगान करत आहेत आणि कधी संपत नाहीये. आणि असं नाही की रिपीट करत नाही, एकच स्तोत्र पुन्हा 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 तेच स्तोत्र चालू आहे असं पण नाही. तर भगवंताचे गुण अनंत आहेत, तर म्हणून अनंत शेष जे 1000 गुणानं गात आहेत तरी पण ते अंत होत नाहीत. आणि ते प्रत्यक्ष रूपामध्ये भगवंतांना त्यांची शय्या बनवून भगवंताची सेवा करत आहेत. तर ते प्रभू रामचंद्र जेव्हा आले तर तेव्हा ते जे लक्ष्मण रूपामध्ये आले तर त्यांचा भाव काय, भगवंताचा सेवक. आणि भगवंताचा सेवक म्हणजे काय, भगवंतांना संतुष्ट करणं हे सेवकाची इच्छा ना. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी बघितलं की प्रभू रामचंद्र जे आहेत हमेशा त्यांची इच्छा नव्हती की रामचंद्रांनी वनवास जावं, त्यांची इच्छा नव्हती की त्यांनी राज्याचा त्याग करावा. तर त्यांनी जेव्हा पण सेवा करायचा प्रयत्न केला, प्रभू रामचंद्र जे आहेत काही कारणास्तव त्यांच्या मर्यादेमुळे ते घेत नव्हते. त्याचं त्यांना मनात खूप दुःख वाटायचं. त्यांना वाटायचं की छोटा भाऊ असल्यामुळे ऐकावंच लागणार, आधी मर्यादामध्ये येतं. मोठा भाऊ असता तर त्यांनी काय केलं, त्यांना ऑर्डर दिली असती. तर मग त्यांनी ठरवलं की यावेळेस तर ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण मोठा भाऊ बनून येऊ. तर मग जेव्हा कृष्ण भगवान आले तर त्यावेळेस लक्ष्मणजी काय म्हणून आले तर बलरामजी बनून आले तर पण त्यावेळेस पण काय झालं, कृष्णाने आपला भाव बदलला. कृष्ण त्यावेळेस लीला पुरुषोत्तम नाही, तर बलरामजी बनून आले तर. आणि बलरामजीची इच्छा होती की युद्ध होऊ नये,
कृष्णाची इच्छा होती की युद्ध व्हावं. बलरामजीच्या बऱ्याच वेळेस त्यांच्यामध्ये हे व्हायचं, विचार पूर्ण दुसरी वेगळे असायचे. तर दुर्योधन हा बलरामजीला खूप प्रिय होता. दुर्योधन बलरामजीला खूप प्रिय होता आणि कृष्णाला अर्जुन प्रिय होते. म्हणून दुर्योधन ते बलरामजी एवढा पण विचार केला की त्यांनी सुभद्राचा विवाह पण दुर्योधनाशी करावा. तर म्हणून आता बलरामजीच्या विरुद्ध तर जाता येत नाही कृष्णानं. कृष्णाने काय केलं मग, अर्जुनाला म्हणले की तू संन्यासी बनून ये. अर्जुन संन्यासी बनून आले, घरामध्ये 4 महिने राहिले तर, आणि सुभद्राला सांगितलं त्यांची सेवा कर. सेवा कर. आणि शेवटी मग अर्जुनाला सुभद्राला घेऊन गेले, पळून घेऊन गेलं. तर सगळे यादव आणि बलरामजी एकदम रागावले तर की असं कसं करू शकतात हा पांडव, आहे ना. तर त्यांनी एवढं ठरवलं की त्यांच्यावर आक्रमण पण करायचं. तर सगळी सभा भरली होती. तर बलरामजी शेवटी म्हणतात की ठीक आहे, कृष्ण पण इथे, त्यांना तर विचारू. तर कृष्ण म्हणतात की तर एनिवे अर्जुनांसोबत गेलेली आहेत, ते चांगलीच जोडी आहे. चांगलीच जोडी आहे. तर उलट आपण युद्ध करायच्या ऐवजी आपण काय करायला पाहिजे, उपहार घेऊन जायला पाहिजे आणि गिफ्ट द्यायला पाहिजे त्यांना. तर शेवटी त्यांच्या बोलण्याने सगळ्यांनी ॲग्री केलं. अशा प्रकारे बलरामजी होते, पण त्यांनी बघितलं की कृष्ण आपल्या स्वइच्छेनंच करत आहे. नंतर मग जेव्हा चैतन्य महाप्रभूपामध्ये आले, त्यामुळे तेच बलराम नित्यानंद प्रभू म्हणून आले. तर आणि यावेळेस मग त्यांनी काय घेतलं, अवधूत. अवधूत म्हणजे जे नियम पाळत, त्यांना नियमाचं बंधन नाही, त्याला अवधूत म्हणतात. ज्याला नियमाचं बंधन नाही त्याला अवधूत म्हणतात. म्हणून त्यांनी ठरविलं की चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं तरी पण तेच त्यांचा भाव काय, तर चैतन्य महाप्रभूचा प्रेम सर्वांना द्यायचं. आणि अवधूत म्हणजे काय, काहीच त्याला नियम नाही, तर काहीच कन्सिडरेशन नाही आहे. कोणी पतित असो की कोणी कसा पण असो, ते चैतन्य महाप्रभू देण्यासाठी आले, तर ते काही ना कन्सिडरेशन करता सर्वांना देण्याचं त्यांचं कार्य होतं. आपण हे भजन गावता. दयाल निताय चैतन्य हरिबोल. गायलं ओके. हा, क्रोध परमानंद. अक्रोध परमानंद नित्यानंद राय. अक्रोध परमानंद नित्यानंद राय. अभिमान शून्य निताय नगरे बेडाय. अभिमान शून्य निताय नगरे बेडाय. अधम पतित जीवेर द्वारे द्वारे गिया. हरि नाम महामंत्र दिचे न बिलाइया. अक्रोध परमानंद नित्यानंद राय. अक्रोध परमानंद नित्यानंद राय. अभिमान शून्य निताय नगर विदाय. अभिमान शून्य निताय नगर विदाय. जारे देखे तारे कहे जनते तृणधारी. जारे देखे तारे कहे जनते तृणधारी.
हमारे कीनियाल बोलो गौर हरि। हमारे कीनियाल बोलो गौर हरि। अक्रोध परमानंद नित्यानंद राय। अक्रोध परमानंद नित्यानंद राय। अभिमान शून्य निताय नगरे विराय। अभिमान शून्य निताय नगरे विराय। एक बली नित्यानंद भूमे गरी जाय। एक बली नित्यानंद भूमे गरी जाय। सोनार पर्वत जन भूला के लुटाय। सोनार पर्वत जन भूला के लुटाय। क्रोध परमानंद नित्यानंद राय। क्रोध परमानंद नित्यानंद राय। अभिमान शून्य निताय नगरे विराय। अभिमान शून्य निताय नगरे विराय। हेन अवतारे जार रती ना जन्मीला। हेन अवतारे जार रती ना जन्मीला। लोचन गले से ही पापी गेलो आर गेलो। लोचन बोले से ही पापी गेलो आर गेलो। अक्रोध परमानंद नित्यानंद राय। अक्रोध परमानंद नित्यानंद राय। अभिमान शून्य निताय नगरे विराय। अभिमान शून्य निताय नगरे विराय। श्री नित्यानंद प्रभु की, श्री गौरांग महाप्रभु की. तर चैतन्य महाप्रभू आले होते कशासाठी? तर सगळ्यांना ते प्रेम, कृष्ण प्रेम देण्यासाठी. पण त्याचा मार्ग काय होता? हरिनाम संकीर्तन. तृतीयाध्याय तो विष्णुम त्रेतायाम यजतोमके द्वापरे परिचर्यायाम कलो तद हरि कीर्तनात. जस सगळ्यांना हरे कृष्ण महामंत्र जप करून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर चैतन्य महाप्रभू आल्यानंतर त्यांनी नवदीप धामामध्ये तर हे प्रेम संकीर्तन चालू केलं. प्रेम संकीर्तन नवदीप धामामध्ये चालू केल्यानंतर पहिले श्रीवास अंगण इथे ते कीर्तन करायचे. तर श्रीवास अंगणमध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभू कीर्तन करायचे तर त्यांचे निकटचे पार्षद अद्वैत आचार्य, हरिदास ठाकूर, श्रीवास ठाकूर, नंदनाचार्य हे जे भगवंताचे निकटचे पार्षद जे पण भगवत धामातून आले होते. काही भगवंत जेव्हा येतात तेव्हा एकटे येत नाहीत. भगवंत जेव्हा येतात तेव्हा एकटे येत नाही. जेव्हा कृष्ण आले तेव्हा कृष्ण एकटे नाही आले. आता कृष्णासोबत भगवंताचं धाम आलं, भगवंताचे पार्षद आले. पार्षद म्हणजे त्यांचे सगळे सवंगडी.
ते पण आले. तर तसंच चैतन्य महाप्रभू जेव्हा आले तर तेव्हा भगवंत आणि भगवंतासोबत त्यांचे पार्षद पण आले. आपण पंचतत्व, जे पंचतत्व आपण म्हणतो, गौरा गदाधर, श्रीवास, अद्वैताचार्य, नित्यानंद प्रभू, हे सर्व आले. तर त्यावेळेस नवदीप धाममध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी कीर्तन चालू केलं त्यावेळेस तिथे होते अद्वैताचार्य, गदाधर पंडित, श्रीवास ठाकूर, त्यानंतर नंदनाचार्य, हरिदास ठाकूर. तर या मोजक्या भक्तांना घेऊन चैतन्य महाप्रभू श्रीवास अंगणमध्ये कीर्तन करायचे. तर चैतन्य महाप्रभू कीर्तन जेव्हा करायचे तर तेव्हा त्यांचं पूर्ण शरीर जे आहे आणि मन जे आहे ते कीर्तनामध्ये आणि भगवंताच्या चेतनेमध्ये पूर्ण तल्लीन व्हायचं आणि त्यांच्या शरीरामध्ये अष्टसात्विक विकार ते असायचे. भगवंत जेव्हा कीर्तनामध्ये चैतन्य महाप्रभू कीर्तन नर्तन करायचे तर आधीच त्यांची शरीर यष्टी 8 फूट उंच आणि भाव विभोर होऊन उंच उडी मारायचे ते आणि अचेत होऊन धाडकन खाली पडायचे तर आणि सगळे चिंतित व्हायचे तर सगळे चिंतित व्हायचे. तर त्यांच्या प्रत्येक रोम जसे काटे झाडाला असतात, शिमुलीच्या झाडाला जसे काटे असतात तसे त्यांच्या शरीरावरचे केस सगळे रोमांचित व्हायचे. तर त्यांचा रंग जो आहे तो बदलायचा, त्यांचा रंग पूर्ण बदलून जायचा. त्यांच्या डोळ्यातून सदैव अश्रुधारा यायच्या, प्रेमाश्रू, सदैव अश्रुधारा कीर्तनाच्या वेळेस निघायच्या. नुसतंच धार नाही तर जणू काही पिचकारी असते ना, पिचकारीमधून जसं पाणी येते तसं त्यांच्या डोळ्यातून अश्रुधार यायची. आणि सगळे जे त्यांचे सवंगडी असायचे, जे त्यांच्या सोबतीचे पार्षद असायचे तर ते त्या पाण्याने भिजायचे. तर चैतन्य महाप्रभूंचा आवाज कीर्तनामध्ये एवढा गदगद व्हायचा की ते कधी कृष्ण 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 म्हणू शकत नव्हते. त्यांचा आवाज त्याच्या स्मरणानेच गदगद होऊन जायचा. कधी कधी त्यांच्या मुखातून कीर्तन करताना फेस यायला लागायचा. कधी कधी ते कीर्तन करताना त्यांचं शरीर पूर्ण शिथिल व्हायचं आणि हे हाडं जे आहेत, हाडं आणि मांस जणू काही वेगळे झालं तर असं व्हायचं त्यांचं शरीर. आणि कधी कधी पूर्ण ताठ आणि पूर्ण एकत्र यायचं. असे अष्टसात्विक भाव या जगामध्ये कोणीच याच्या आधी बघितलेले नाहीत. हे शरीराचे विकार भगवंताच्या प्रेमापोटी निघणारे. तर हे सगळे जेव्हा चैतन्य महाप्रभू कीर्तन करायचे तर हे सगळे कधी कधी एकत्र यायचे तर त्यांच्या शरीरामध्ये, जणू काही त्यांच्यामध्ये युद्ध व्हायचं की कोणत्या प्रकारात कोणतं मॅनिफेस्ट होणार. तर त्यामुळे चैतन्य महाप्रभू त्या श्रीवास अंगणमध्ये कीर्तन करायचे तर, आणि त्यावेळेस जो कोणी या भाव प्रेम स्तरावर नाही आहे त्यांना आतमध्ये प्रवेशच नसायचा. आतमधून दरवाजा बंद असायचा आणि दिवसभर कीर्तन करायचे. तर एके दिवशी चैतन्य महाप्रभूंनी सर्वांना सोबत घेतलं आणि म्हणे की आपण दिवसभर कीर्तन करत आहोत इथं, पण पूर्ण रात्र वाया जात आहे. काय म्हणे? पूर्ण रात्र वाया जात आहे म्हणे. आपण उद्यापासून पूर्ण रात्र कीर्तन करू. म्हणजे दिवसा झोपायचं नाही बरं. म्हणजे दिवसा पण कीर्तन करूता, रात्री पण कीर्तन करूता. आणि सगळे भक्त काय म्हणे? हरी बोल. आणि दुसऱ्या दिवशी पण दिवसा पण कीर्तन आणि पूर्ण रात्र पण कीर्तन, असं 1 वर्ष दिवस रात्र कीर्तन केलं यामध्ये चैतन्य महाप्रभूंनी आपल्या श्रीवास अंगणामध्ये. आणि तिथं कीर्तन करताना नक्कीच सगळ्यांना त्यामध्ये इच्छा होती की त्यामध्ये भाग घेण्याची. आता असं काहीतरी भगवंत स्वतः तिथं उभं राहून कीर्तन करत आहेत तर सगळ्यांना त्यामध्ये भाग घेण्याची इच्छा व्हायची. चैतन्य महाप्रभू मात्र स्ट्रिक्ट होते, कोणाला आतमध्ये प्रवेश नव्हता. आता श्रीवास अंगणामध्ये कीर्तन होतं तर श्रीवास ठाकूरांची सासू होती, तर तिला वाटलं की मला तरी एकदा प्रवेश भेटावा, है ना. कदाचित श्रीवास ठाकूर काही म्हणू शकले नसतील सासू असल्यामुळे. तर त्यांनी म्हणे की असं तर अलाउड नाही आहे.
तर मग त्यांनी एक काम केलं, ते कणगी असते ना, कणगी, त्या कणगीमध्ये तिला बसविलं आणि ती कोपऱ्यामध्ये होती कणगी. त्या कणगीमधून ते पाहत होते. तर चैतन्य महाप्रभूंनी कीर्तन चालू केलं आणि सर्वजण नर्तन चालू केलं. 2 मिनिटामध्ये चैतन्य महाप्रभू थांबले तर आणि म्हणे की मला जो कीर्तनामध्ये भाव यायला पाहिजे तो येत नाहीये. श्रीवास ठाकूर म्हणे काही नाही, आपले सगळे भक्त आहेत इथं, आपण रोज इथं कीर्तन करतो. तर पुन्हा कीर्तन चालू केलं. थोड्या वेळानं पुन्हा चैतन्य महाप्रभू थांबले. म्हणे जो मला भाव येत नाहीये, म्हणजे इथं कोणीतरी असा व्यक्ती आहे जो इथं नाही, इथं योग्य नाहीये. तर त्यांनी जेव्हा कीर्तन थांबलं, मग चैतन्य श्रीवास ठाकूरांनी सांगितलं की या कणगीमध्ये इथं आहे. ते बाहेर आलेत. मग चैतन्य महाप्रभूंनी त्यांना जायला सांगितलं. श्रीवास ठाकूर मग आता कोणाला जर असं जायला सांगितलं तर अजून किती घाबरलेले असणार ते. तर मग कोणालाच आतमध्ये प्रवेश नव्हता. फक्त हे अंतरंग पार्षद ते भगवंताचं कीर्तन करायचे. तर आणि एक ब्रह्मचारी होते तिथे, फक्त दूध पिऊन राहायचे. तर त्यांनी काही या सासूबाई तर भक्त नव्हत्या. तर शिवास ठाकूरांना वाटलं की बिना भक्ताचा प्रवेश तिथं, त्यामुळे चैतन्य महाप्रभूंना आवडलं नाही. तर जेव्हा ते ब्रह्मचारी जे होते ते आले तर तिथं त्यांना ते म्हणे की मला पण एक जस प्रवेश द्या म्हणे. तर शिवास ठाकूर म्हणे तसं तर आलं, चैतन्य महाप्रभू रागावतील. तर त्यांनी म्हणे की पण हा जो व्यक्ती आहे साधारण आहे, एकदम तपस्वी आहे, फक्त दूध पिऊन राहतो, काहीच खात नाही आहे, धार्मिक आहे, सरळ आहे, म्हणून त्यांना म्हणे की तुम्ही ठीक आहे, एका कोपऱ्यामध्ये कुठं लपून ठेवलं त्यांना. त्या दिवशी पण चैतन्य महाप्रभू जेव्हा कीर्तन करू लागले ते म्हणे की आज काही भाव येत नाही म्हणे, तर कोणीतरी आहे अजून तर. ते म्हणे कोणीच नियमांचं पालन करणारं नाही असं कोणीच नाही इथं. ते सांगता पण येऊन झाली नाही. कोणीच असा नाही की जो पाषांडी आहे, कोणीच असा नाही की एथियस्ट आहे, कोणीच असा नाही आहे की जो भक्त नाही आहे. चैतन्य महाप्रभू पण कोणीतरी आहे ना. तर मग शेवटी तो जो ब्राह्मण ब्रह्मचारी होता तो पुढे आला आणि शिवास ठाकूर म्हणे की खूप तपस्वी आहे इथं, फक्त दूध पिऊन राहतात. तर चैतन्य महाप्रभू अजून रागावले. तर ते म्हणे तुम्हाला वाटते की भगवंताला प्राप्त करून तुम्ही फक्त तपस्या करून आणि दूध पिऊन भगवंताला प्राप्त करसाल? तर भगवंत कोणत्या तपस्येनं प्राप्त होत नाहीत. भगवंत हे फक्त भक्तिमय सेवेनं, फक्त प्रेममय भक्तीनं भगवंत प्राप्त होतात. ना कोणत्या योगानं, ना कोणत्या तपस्येनं, ना कोणत्या व्रतानं, ना कोणत्या आश्रितेनं. तर म्हणे हे भगवंताला प्राप्त करण्याचं क्वालिफिकेशन नाही आहे. आणि त्यांना जायला सांगितलं. तर ते जात होते. तर असं जर आपल्याला काय झालं तर म्हणसाल आहे ना, तुमचं तुमच्याकडेच राहू द्या म्हणसाल, आहे ना. पण हा ब्रह्मचारी जो होता तो जात असताना त्याची चेतना होती की पण मला तर दर्शन भेटलं, जी माझी इच्छा होती की कीर्तन करताना बघण्याची ती तर माझी पूर्ण झाली. आणि त्याच्याबद्दल तो आनंदी होता आणि कृतज्ञ होता. चैतन्य महाप्रभूचं परमात्मा जेव्हा त्यांनी बघितलं की याची चेतना जी आहे कृतज्ञतेची आहे, याची चेतना कृतज्ञतेची आहे, की मग त्यावेळेस त्या दिवशी त्याच्यावर कृपा प्राप्त झाली त्याला. याच्यामधून आपल्याला पण खूप शिकायला आहे. कारण की आपल्यावर पण खूप कृपा होते. आपल्याला पण बऱ्याच वेळेस चांगल्या संधी भेटतात भगवंताची सेवा करण्याची, भगवंताचं श्रवण करण्याची, भगवंताचं कीर्तन करण्याची. आणि कधी कधी भक्ताच्या संघामध्ये कधी कधी वाईट अनुभव पण येतो, दोन्ही पण होते, आहे ना. त्यावेळेस आपला भाव काय असेल तो महत्वाचा आहे. जो आपल्यावर कृपा झाली, जी आपल्याला दर्शन भेटलं, जी आपल्याला संधी भेटली, त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत का? की जे नाही भेटलं त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये दोष दृष्टी आणि दुःख आहे. ज्या प्रकारे आपण त्याला रिॲक्ट करू त्यानुसार आपण भगवंताचे कृपा पात्र होऊया, नाही, है ना. तिथे त्यांना छोटंसं दर्शन भेटलं. नाही तर असं पण म्हणू शकले असते की अरे बाकी सर्वजण एवढं छान कीर्तन करत आहे तर रात्रभर त्यांच्यासोबत मला का नाही, आहे ना, साधन आहे. पण छोटंसं संधी भेटली, छोटंसं दर्शन भेटलं, त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये कृतज्ञता होती. आणि ते भगवंतांनी आज परमात्मा बघितला.
आणि लगे त्यांची कृपा त्यांच्यावर झाली. म्हणजे हे महत्वाचं नाही की आपण किती संधी भेटतात आणि किती आपल्याला कसं बाहेर दिखाव्यासाठी किती करतो. आपण जे काही आपल्याला भगवंताची कृपा भेटली त्याच्याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत हे जास्त महत्वाचं आहे. पण याच्यानंतर आता श्रीवास ठाकूरांना कळालं की कोणाला आतमध्ये प्रवेश नाही. आणि नवदीपमध्ये सगळ्यांना माहीत होतं. त्यामुळे तिथे सगळ्या गावामध्ये, नवदीप या शहरामध्ये काही जण असे पण होते की द्वेषबुद्धी निर्माण होणारे आहे ना, द्वेष करणार ना, काहीतरी स्पेशल पण एक्सक्लुसिव्ह आहे. तर ते काय म्हणायचे होतं की हे लोक रात्री काय करतात, पार्टी करतात. पार्टी म्हणजे समजलं ना. तर एकानं काय केलं, त्यांच्या घराच्या बाहेरनं ते देवी पूजेचं असते, चंडी मेंढी पूजेचं. बंगालमध्ये चंडी पूजा खूप आहे, अजून पण आहे. त्याचं सगळं सामान तिथं ठेवलं आणि त्याच्यामध्ये सर्व काही असते, मांस पण असते, मदिरा पण असते, ते सगळं काही त्यामध्ये असते. ते सगळं सामान त्यांनी घराच्या बाहेर ठेवलं, दरवाजाच्या बाहेर. आणि रात्रभर चैतन्य महाप्रभू, श्रीवास ठाकूर सर्वजण कीर्तन केलं आणि सकाळी उठले त्यांनी दरवाजा उघडला तर सगळं काही तिथं दिसलं. तर श्रीवास ठाकूरांनी काय केलं, सगळ्यांना बोलविलं. म्हणे इकडे या. म्हणे बघा आम्ही काय करतो रात्री, आम्ही हेच करतो रात्री. त्याने आम्ही हेच करतो. पण कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता. त्यांना माहित होतं की रात्रभर हे कीर्तन करतात, हे काही करत नाही येतं. पण चैतन्य महाप्रभू एवढे स्ट्रिक्ट होते, कोणाला पण आतमध्ये प्रवेश नव्हता. नंतर मग चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा या कीर्तनाचा प्रचार करण्याचा सुरुवात केली, त्या दिवशी एके वेळेस त्यांनी सर्वांना बोलविलं आतमध्ये आणि सगळ्यांना उपदेश केला की तुम्ही सर्वजण आपापल्या घरी जाऊन काय करा, कीर्तन करा. रोज संध्याकाळी एकत्र या 4-5 जण आणि टाळी वाजवत हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं कीर्तन करा म्हणे. प्रत्येकाने आपल्या घरी सगळेजण करू शकतात. याच्यासाठी काय लागते, ना मृदंग लागतो, ना करताल लागते, ना ताल लागते, ना सूर लागते. काहीच लागत नाहीये. चैतन्य महाप्रभूंनी प्रत्येकाला सांगितलं आपल्या घरामध्ये जा आणि टाळ्या वाजवत कीर्तन करा, बस. अशा प्रकारे कीर्तनाची मुवमेंट चालू झाली. हरिनाम संकीर्तनाची मुवमेंट अशा प्रकारे चालू झाली आणि सगळेजण खुश झाले. आता काही सर्वांना चैतन्य महाप्रभूंनी आपल्या कीर्तन मुवमेंटमध्ये सर्वांना सामावून घेतलं होतं आणि सगळेजण आपापल्या घरी गेले आणि कीर्तन करू लागले. तर कीर्तन करत असताना त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्या घरी देवी पूजेसाठी करताल पण होता, देवी पूजेसाठी मृदंग पण होता, देवी पूजेसाठी सगळे झांजा पण होता. तर मग सगळे आपापल्या घरात जे काही वाद्य होते ते घेऊन कीर्तन करू लागले. तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरामध्ये कीर्तन होऊ लागलं नवदीपमध्ये. आणि त्यावेळेस मुस्लिम राज्य होतं तिथं. त्यांना बघितलं की अरे खूप जास्तच होत आहे, प्रत्येक जण घरामधून आपल्याला कीर्तनाचा आवाज येत आहे. हे आजपर्यंत जे हिंदू लोक होते चुपचाप बसून राहायचे, तर कोणती पूजा वगैरे असे ओपन करायचे नाही, तर कोणता फेस्टिवल ओपन नाही करायचे. तर मुस्लिम राज्यामध्ये काही ओपन अलाउड नव्हतं. घरामध्ये कीर्तन करायचे ते. पण त्यांनी बघितलं की हे खूपच पसरत आहे. तर एके दिवशी तिथल्या काझीनं जे आहे त्याला थांबवायचा प्रयत्न केला आणि एका भक्ताचा तो मृदंग तोडला. हे तर सगळे कोणामुळे करत होते, चैतन्य महाप्रभू करत होते. तर सगळेजण वापस चैतन्य महाप्रभूकडे आले. तर किंवा भक्त खूप घाबरलेले आहेत. त्यांची काझीनं अशी हे केलेले, दंड द्यायचं ठरविलं. मग चैतन्य महाप्रभूंनी की ठीक आहे, आता तर आपण सर्व घरात करत होतो, उद्यापासून आपण रस्त्यात करू. तर म्हणे तुम्ही सगळेजण जा आणि सगळेजण आज संध्याकाळी या आणि मी स्वतः नगर संकीर्तन करू. हे पहिलं नगर संकीर्तन जिथं चैतन्य महाप्रभूंनी आजपर्यंत फक्त शिवासांगणामध्ये जे कीर्तन करत होते आणि एवढी सगळ्यांना बघायची इच्छा होती, तर चैतन्य महाप्रभूंनी पहिलं नगर संकीर्तन काढलं आणि सगळ्या गावामध्ये सगळीकडे कीर्तन. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी नगर संकीर्तनाला सुरुवात केली.
हळूहळू हरिनाम संकीर्तन प्रत्येक शहरामध्ये असं जे चालू व्हायची सुरुवात झाली ते प्रत्यक्षात चैतन्य महाप्रभूंनी स्वतः चालू केलं. त्यात ह्या प्रचार करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी आपले जे पार्षद होते हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू त्यांना बोलिलं आणि त्यांनी ऑर्डर दिली की तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये जा, प्रत्येक घरी जा आणि प्रत्येकाला सांगा, प्रत्येकाला सांगा भज कृष्ण लह कृष्ण कह कृष्ण नाम. तर ते म्हणे की सगळ्यांना तुम्ही भगवान कृष्णाची आज्ञा करा. का? काही कृष्ण माता, कृष्ण पिता, कृष्ण धन प्राण, काही कृष्णच आपली माता आहे, कृष्णच आपले पिता आहेत, कृष्णच आपलं खरं धन आहे. तर असं सर्वांना आज्ञा द्या आणि सर्वांना हरिनाम हरे कृष्ण महामंत्राची शिकवण द्या, असं चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर यांना ऑर्डर दिली. हे पहिले प्रचारक हे भगवंतांनी अपॉइंट केलेले पहिले प्रचारक जोडीनं प्रचाराला जायचे ते. आणि नित्यानंद प्रभू जे आहेत हे जेव्हा सर्वांच्या घरी जायचे तर दार वाजवायचे तर, आणि दार वाजवल्यानंतर असं नाही की इन्व्हिटेशन आहे ना, इन्व्हिटेशन नव्हतं ते. कोणी इन्व्हिटेशन भक्तीसाठी स्वतः जावं लागते. तर ते स्वतः जायचे तर दार वाजवायचे तर, आणि दार वाजून उघडल्यानंतर त्या भक्तांना, त्या व्यक्तीला म्हणायचे तर की तुम्ही किती श्रेष्ठ व्यक्ती आहात, त्यांची स्तुती करायची तर, त्यांची स्तुती करायची तर, तुम्ही एवढे महान आहात, तुम्ही त्यांच्या गुणांचं वर्णन करायचं तर, तुम्ही एवढे धनवान आहात, तुम्ही एवढे महान आहात, सोसायटीमध्ये तुमचं एवढं नाव आहे म्हणायचे. पण तुम्ही असं आयुष्य वाया का घालता की मनुष्य जन्म भेटला तुम्हाला तर भगवंताचं नाव घ्या. कृष्ण तुमचे खरे माता आहेत, कृष्ण तुमचे पिता आहेत. फक्त तुम्ही काय करा, भगवंताचं नाव घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्ही भगवंताचं नाव घ्या. आणि बरेच जण त्यांची तीव्रता बघून भगवंताचं नाव घ्यायला लागायचे तर, आणि ते म्हणायचे तर जे कोणी भगवंताचं नाव घेईल, जार देख तारे कह दंते तृणधारी, आमारे किनिया लह बोलो गौर हरी. तर ते त्याला म्हणायचे की तुम्ही भगवंताचं नाव घ्या, आणि जो कोणी नाव घेतलं तो ते म्हणायचे की तुम्ही आम्हाला विकत घेतलं, मी तुमची प्रॉपर्टी आहे, तुम्ही मला माझ्यासोबत काय करायचं ते करू शकता, कुठं विकायचं ते विकू शकता. आणि जर कोणी म्हणलं की नाही घेत म्हणलं तर सरळ त्याचे पाय पकडायचे. ते असं नाही की असे पाय पकडायचे नाही तर असे पण नाही, पूर्ण दंडवत घालून त्यांचे दोन्ही पाय पकडायचे ते आणि विनवणी करायचे तर की एकच मागणी आहे तुमच्याकडून की तुम्ही फक्त भगवंताचं नाव घ्या, तुम्ही फक्त भगवंताचं नाव घ्या, है ना. आणि तिथे पाय पहिल्यांदा कोणाचं हृदय वितरणार नाही. आमचं पुस्तक वितरणाचं मुंबईला एक मुलगा होता, छोटा मुलगा होता. तर तो पुस्तक वितरक कसा करायचा, तो हातामध्ये पुस्तक द्यायचा आणि तो वापस देऊ लागला तर सरळ त्याचा पाय पकडायचा तो. आता छोटासा मुलगा पाय पकडत आहे तर कोणी पण साधारण जो ज्याचं हृदय जे कोमल आहे तो म्हणेल की अरे घे. आणि तर नित्यानंद प्रभू, छोटा मुलगा तो वेगळी गोष्ट, मोठा व्यक्ती जर पाय पडत असेल तर सरळ साहजिकच कोणाचं पण हृदय. आणि मागत पण काय, काही मागत तर नाहीये, पैसे पण मागत नाही, काही नाही, फक्त म्हणत आहे की तुम्ही फक्त नाव घ्या फक्त भगवंताचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर तुम्ही फक्त भगवंताचं नाव घ्या. आणि भगवंताचं नाव घेतलं की ते संतुष्ट होत होते, ते संतुष्ट होत होते. म्हणून आणि तरी जर नाही ऐकलं तर ते काय करायचे तर जमिनीवर लोळायचे. तर म्हणे तुम्ही कृपया नाव घ्या. तर इथे येत बोली नित्यानंद भूमे गरी जाय,
एक बली नित्यानंद भूमे गरी जाय. सोनार पर्वत जेन धुला ते लोटाय. सोनार पर्वत जेन धुला ते लोटाय. अशा प्रकारे धुळीमध्ये चैतन्य महाप्रभू लोळायचे तर, आणि असं वाटत होतं की सोन्याचा पर्वत जणू काही धुळीमध्ये लोटत आहे, लोटांगण ठाकत. तर अशा प्रकारे ते प्रचार करायचे. तर म्हणजे आपण प्रचार करायचं शिकायला पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे नम्रता. अशी नम्रता पाहिजे, अशी नम्रता पाहिजे की ज्याच्यासाठी आपण पूर्णतः लज्जाविरहित, नाही ना, आपल्या स्वतःचा मान सोडून, सन्मान सोडून, है ना, तर फक्त भगवंताचं नाव कोणी घेतलं त्याच्यातच आपली संतुष्टता. हे कधी शक्य आहे? अक्रोध परमानंद नित्यानंद राय. अक्रोध परमानंद नित्यानंद राय. अभिमान शून्य नित्य नगरे भेदाय. अभिमान शून्य नित्य नगरे भेदाय. अभिमान शून्य, त्यांना देहाभिमान थोडा पण नव्हता, शून्य अभिमान होता. त्यावेळेसच व्यक्ती अशा प्रकारे विनवणी करू शकतो, है ना. आणि अक्रोध, कारण की एवढं केलं तरी पण काही जण निघायचेतच, जे म्हणायचे की नाही, नकार यायचा. नित्यानंदपूरला पण नकार येत होता. मग आपण पुस्तक वितरण करतो, आपण कोणाला यायला सांगतो, कोणी नाकारते, तर साहजिकच आहे. पण याचा अर्थ सोडायचं का? सोडायचं नाही. तर त्यांचा क्रोध येत नव्हता त्याच्याप्रती, क्रोध येत नव्हता, कारण त्यांचा अभिमान शून्य होता. तर त्यांना कधी कधी नाकारायचे तर, आणि कधी कधी जर कोणाच्या घरी जायचे तर ते काय म्हणायचे तर, पुढे जा. होते ना आपल्या घरात, कोणी आलं की बोलायच्या आधीच म्हणतो पुढे जा. कशासाठी आलं ते विचारायचं दूरच, घराच्या दरवाजा दिसले की अरे पुढच्या घरात जा. तर चैतन्य महाप्रभूंना, नित्यानंदपूरना पुढे जा म्हणायचे. कधी कधी तर घरातून भांडे यायचे तर, काही फेकून मारायचे तर, अरे जा तिकडं. काही जण म्हणायचे की हे दोघं जण आहेत ना, दिवसभर फिरतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाहतात कोणामध्ये कुठं काय आहे काय आहे ते, आणि रात्री चोरी करायला येतात. चोरी करायला येतात. म्हणजे काय काय ऐकावं लागते बघा. प्रचार करायचा असेल तर याची सगळ्याची तयारी ठेवावी लागते, है ना. नाही तर असं समजायला नाही की सगळे मान देतात ना. सगळे मान देतात असं कधी होत नाही ना. तर हे सगळं सहन करायची तयारी असेल, आणि ते कधी शक्य आहे? अभिमान शून्य. जर अभिमान जर नसेल तरच ते शक्य आहे. तर अशा प्रकारे ते प्रत्येकाकडे जायचे, तर प्रत्येकाच्या घरी जाऊ प्रचार करायचे. तर आणि असंच जेव्हा प्रचार करत होते ते एका जागी त्यांनी असा घोळका बघितला चांगला. तर तिथं बघितलं की 2 पिदाडे होते, दारुडे, है ना, दारुडे होते. हा, नुसतेच दारू नव्हते, पिऊन पण होते. पिऊन पण होते. आणि घोळका होता पण थोडा 1 हात अंतरावर दुरूनच होता. आणि त्यांनी बघितलं तर विचारलं नित्यानंदपुरी, हे कोण आहेत? तर म्हणे की हे ब्राह्मण आहेत. अरे असे कसे ब्राह्मण? हे ब्राह्मण आहेत पण वाईट संगतीमध्ये असल्यामुळे त्यांना सर्व वाईट संगती लागल्या, आणि असं कोणतं वाईट कार्य नाही त्यांनी केलेलं नाही आहे. दारू पितात, नशापान तर करतातच, व्यभिचार करतात, चोरी करतात, जुगार करतात. ॲक्च्युली असं पाप कोणतं नाही जे यांनी केलेलं नाही आहे. हिंसा करतात. सगळे गावातले लोक यांच्यापासून भिवून असतात. तर हे जेव्हा नित्यानंदपुरी ऐकलं तर त्यांना उलट उत्साह डबल आला. त्यांना वाटलं की अरे हे राईट कॅन्डिडेट आहे. हे जर भक्त झाले तर काय पब्लिसिटी होईल, है ना.
तर म्हणे की चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितलं, आपल्या मालकांना ऑर्डर दिली की तुम्ही सर्वांना प्रचार करा. आता हे जर भक्त झाले तर खरं त्याचं गुणगान होईल, चैतन्य महाप्रभूचं गुणगान होईल. मग ते पतित पावन म्हणून ओळखल्या जाते. काही पतिताला प्रचार केला तर नाही तर नुसतंच पतित पावन आणि कोणीच नाही आहे, राईट. तर ते म्हणे की हरिदास ठाकूरना म्हणे की यांना आपण अप्रोच करू. तर हरिदास ठाकूर म्हणे, हा आयडिया तर चांगली आहे पण करणार कोण? तर ते नित्यानंद प्रभू सरळ त्या दोघांकडे गेले, सरळ दोघांकडे गेले तर आणि त्यांचा उपदेश सेम आहे. त्यांचा उपदेश सेम की कृष्ण माता, कृष्ण पिता, कृष्ण धन प्राण. तर कृष्ण तुमची माता आहे, कृष्ण तुमचे पिता आहेत, कृष्ण तुमचे धन प्राण आहेत. हे सगळ्यांसाठी आहे, लक्षात. आणि प्रभुपादांनी दाखविलं पण आपल्याला. पाश्चात्य देशामध्ये गेल्यानंतर त्यांनी हिप्पी जे लोक होते ते जणू काही जगाई मदाई सारखेच होते, काही अंतर नव्हतं. सगळे नशेमध्ये, सर्व नियमांचा भंग करणारे. त्यांचे पण माता पिता कोण आहेत? कृष्णच आहेत. या जगात कोणी पण असू द्या, सगळ्यांचे माता पिता जे आहेत कृष्ण आहेत. आणि आपण त्यांना विसरलो म्हणून आपण सगळ्या बाकीच्या गोष्टीमध्ये अटकलेल्या असतो. आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी, पुन्हा स्मरण करण्यासाठी तर हा जो मार्ग सांगितलेला आहे की आपण भगवंताचं नामस्मरण करणं, त्यांनी तोच त्यांना उपदेश केला. म्हणजे भज कृष्ण, कह कृष्ण, लह कृष्ण नाम. तर कृष्णाचं नाव घ्या तुम्ही. पण असं सांगितलेलं आहे, उपदेश ही मूर्खानाम प्रकोपाय कल्पते. मूर्खांना उपदेश केला की काय होते? राग येतो त्यांना राग होतो. हे कशावर आली होती? एक स्टोरी होती त्याच्यामध्ये माकड होतं ना, माकड एका झाडावर बसलं होतं आणि खूप पाऊस पडू लागला. तर बाजूला चिमणी होती. चिमणीनं बघितलं, चिमणीचं तर घरटं असते. चिमणी म्हणे, अरे तू इथं बसतोस हमेशा, माझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, एक चांगलं असं हे बांध ना, झोपड बांध ना. कोणाला सांगितलं? माकडाला सांगितलं. माकडाला आला राग. त्यानं ते तिचं घरटं पकडलं, फेकून दिलं. तर म्हणून चिमणीला समजलं, उपदेशही मूर्खांना प्रकोप आहे कल्पते. मूर्खाला उपदेश केला की राग येतो. तर जसं जगाई मदाईंनी, त्यांचं नाव होतं जगाई आणि मधाई. ते जसं त्यांनी ऐकलं नित्यानंद प्रभूंचं की त्यांना आला राग आणि त्यांनी सरळ त्यांच्यावर हल्ला बोलला. मारण्यासाठी निघालेत की हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू. हरिदास ठाकूर पहिले म्हणजे नित्यानंद, चला आता इथून पहिले. आणि ते दोघं पण पळायला लागलेत आणि त्यांच्या मागे हे 2 जण लागलेत. गावकरी तर आधीच गायब. तर हे दोघं त्यांच्या मागे लागले, तर पळायला लागले. तर ते पळत होते, हे दोघं मागे लागलेत त्यांच्या. आणि नित्यानंद प्रभू हरिदास ठाकूर म्हणतात त्यांना की कोणत्या याच्यात टाकलं मला, आहे ना. ते नित्यानंद प्रभू म्हणतात की अरे हरिदास ठाकूर, तुम्ही मागच्या वेळेस 22 चौकामध्ये त्यांना चाबुकानं मारलं होतं जेव्हा आधीच्या याच्यात. कशासाठी? भगवंताचं नाव घेतलं म्हणून. भगवंताचं नाव घेतायत म्हणून मुस्लिम अधिकाऱ्यांनी हरिदास ठाकूरांना 22 चौकामध्ये मारलं होतं. तर त्यापासून त्यांचं रक्षण झालं, भगवंतांनी रक्षण केलं. तर नित्यानंद प्रभू म्हणतात की त्यावेळेस तुमचं रक्षण केलं, आता तुम्ही प्रार्थना केली तर आता पण आपलं रक्षण करतील. तर हरिदास ठाकूर म्हणतात ते वेगळं होतं. ते वेगळं प्रकार होतं. मला वाटत नाही की आज काही आपल्याला कोणी वाचवू शकणार म्हणून. तर ते असे पळत जाऊ लागले. शेवटी हे दोघं जगाई मदाई पिऊन होते आणि लठ्ठ पण होते. ते लठ्ठ म्हणजे मोठे पण होते. त्यांचं काही पळणं नाही झालं तर ते थांबले. तर पण राग तर आला होता, मारायचा राग तर आला होता. मग एक दुसऱ्यालाच मारत होते. आता कोणाला तरी हात काढणार ना, ते एक दुसऱ्यालाच मारायला लागले. तर आणि चैतन्य महाप्रभूने सांगितलं होतं की प्रचाराचा रोज रात्री येऊन रिपोर्ट द्यायचा. नित्यानंद हरिदास ठाकूर रोज प्रचाराला जायचे तर आणि संध्याकाळी येऊन चैतन्य महाप्रभूंना रिपोर्ट द्यायचे. तर पळत गेले तर आणि तिथे चैतन्य महाप्रभू होते, अद्वैताचार्य होते, बाकी सगळेजण होते. आणि हरिदास ठाकूर रिपोर्ट द्यायला सांगितलं की म्हणे कोणासोबत मला प्रचारासाठी पाठवता तुम्ही? त्यांचं नाव अवधूत. तर कोणासोबत तुम्ही मला पाठवताय? की हा व्यक्ती जो आहे तो स्वतः नाम कीर्तन करत असतो आणि मग्न असतो, आपल्या धुंदीमध्ये असतो. त्याला काही समजत नाही कोणाशी काय बोलायला आणि काय करायला ते, है ना. काय करायला ते काही समजत नाही म्हणे. कधी कधी ते कोणाच्या घरामध्ये जातात
आणि जसं गोपाळ जे होते कृष्णाचे ते माखन चोरी करायचे, तर तसं नित्यानंद प्रभू कोणाच्या घरामध्ये गेले तर कधी तिथलं माखन घेतलं किंवा तिथलं स्वीट चोरी केले तर आणि ते निघाले तर, आणि तो घरातला व्यक्ती बाहेर आल्यानंतर त्यांना हरिदास ठाकूर भेटायचे. कधी कधी लहान मुलं रस्त्यावरची असते त्यांना 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 त्रास द्यायचे तर आणि ते पळायचे तर घरी. ते घरी गेले की काय करायचे तर वडिलांना घेऊन यायचे तर घरून सगळे माणसं आल्यानंतर नित्यानंद प्रभू गायब. तिथं कोण असायचं? हरिदास ठाकूर. तर पण वेगवेगळ्या प्रकार. कधी कधी तर तरुण मुलीला म्हणायचे तर की माझ्याशी लग्न कर, आणि ते तिथून गायब व्हायचे. तर पुन्हा तिथं कोण असायचं? हरिदास ठाकूर. तर म्हणे की यांच्यासोबत प्रचार करणं म्हणजे संकटाला. आणि आज तर हाईटच केली. आज जे 2 दारुडे होते, सगळं जग त्यांना घाबरत होतं, हे त्यांना जाऊन सांगत आहे की तुम्ही भगवंताचं नाव घ्या. तर हे जसं ऐकलं अद्वैताचार्य म्हणे, अद्वैताचार्य म्हणे एकदम बरोबर आहे. कारण की सगळेजण आपापल्यासारख्या लोकांसोबत प्रचार करतात, आहे ना. तर नित्यानंद प्रभू पण ते पण नशेमध्ये आहेत. ते म्हणजे की नित्यानंद प्रभू पण हमेशा नशेमध्ये असतात, म्हणून ते नशेल्या व्यक्तीकडेच गेले. तर आणि नित्यानंद प्रभू नशेल्या व्यक्तीकडे गेले तर आता नक्कीच ते भक्त बनणार म्हणे, नक्कीच ते भक्त बनणार म्हणे. तर अद्वैताचार्यांनी अजून सांगितलं, ते म्हणे आमच्याकडे जेव्हा यायचे नित्यानंद प्रभू, गंगेमध्ये असताना कधी कधी नावातून उडी मारायचे तर, आणि मगर दिसली तरी मगरीवर उडी मारायचे म्हणे, आपल्याच भानीमध्ये असायचे. तर 2-4 गोष्टी त्यांनी पण सांगितल्या की माझा काय अनुभव आहे. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा निघाले प्रचाराला. असं की नाही एकदा केलं आणि एकदा नकार आला तर सोडून दिला. असं झालं असतं तर आपण पण भक्त म्हणलो नसतो. प्रभुपादांनी शेवटपर्यंत सोडले नाही, शेवटपर्यंत होप सोडली नाही. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले. तर यावेळेस मात्र त्यांना बघत बघत गेले तर कुठं आहेत. आता तर जाणून बुजून भेटण्यासाठी निघाले तर नित्यानंद प्रभू. तर ते बघायला लागले कुठं आहेत. त्यांना शेवटी ते 2 जण दिसले. या दोघांच्या मध्ये काय झालं होतं, नित्यानंद प्रभूंनी चैतन्य महाप्रभूंनी पहिली वेळेस ऐकलं जगाई मदाईबद्दल, असं असं आहे म्हणून. आणि त्या रात्रभर कीर्तन चालू असायचं, आणि जगाई मदाई गंगेच्या तिथं होते काठाला, ते पण रात्रभर जागी असायचे, दोघं पण जागी. हे इकडे कीर्तन करायचे तर हे इकडे यांचं चालू असायचं. तर चैतन्य महाप्रभूचा कीर्तनाचा आवाज येत होता रात्र शांततेमध्ये, आणि यांना काही माहित नाही कुठला आवाज आहे काय नाही. हे आपल्या धुंदीमध्ये पिऊन वगैरे ते पण नाचायचे तर, त्या कीर्तनावर नाचायचे. तर त्यांना कोणीतरी सांगितलं की निमाय पंडित आहे ना, त्याचं ते घर आहे. तर दुसऱ्या दिवशी चैतन्य महाप्रभू गंगा स्नानासाठी येत होते. त्यांनी बघितलं निमाय पंडितांना. म्हणे की निमाय पंडित, व्हेरी नाईस, खूप छान. तुम्ही रात्री जे दुर्गाचं गाणं गात होते ना, खूप छान, खूप चांगले गाणं गात होते. तर चैतन्य महाप्रभूंनी बघितलं की हे पिदाडे आहेत, यांचा संग न करणं हेच योग्य आहे. आणि त्यांना पूर्ण दुर्लक्ष केलं चैतन्य महाप्रभूंनी. म्हणून हा फरक आहे नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभूमध्ये. चैतन्य महाप्रभूंनी जगाई मदाईला पूर्ण दुर्लक्षित केलं, आणि नित्यानंद प्रभू त्यांना बघत बघत जात आहेत. त्यांना बघत बघत जात आहेत ते कुठं आहेत. म्हणून नित्यानंद प्रभू जे आहेत क्वालिफिकेशन बघत नाहीत, आपण किती चांगले आहोत आणि किती वाईट आहोत, आपल्यात किती गुण आहेत आणि किती वाईट गुण आहेत, ते काही बघत नाहीत. तर दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे बघत बघत ते गेले तर, आणि दिसलेत पुन्हा ते रस्त्यावर, आणि त्यांच्याकडे गेले तर सोबत समोर. त्यावेळेस मधाईने विचारलं, आपण कोण? तर नित्यानंद प्रभूंनी की मी अवधूत. नुसतं एवढंच इंट्रोडक्शन दिलं की मधाईला आला राग, आणि त्यानं जो दारूचा मटका होता, मातीचा मटका, तो मटका घेतला आणि सरळ नित्यानंद प्रभूंच्या डोक्यावर मारला. नित्यानंद प्रभूंच्या डोक्यातून रक्तस्राव व्हायला लागला. आणि नित्यानंद प्रभू त्यांना म्हणतात की ठीक आहे, पण तुम्हाला जो मनुष्य जन्म भेटलेला आहे तो खूप दुर्मिळ आहे. तुम्ही हा मनुष्य जन्म जो आहे, या जन्मामध्ये ती गोष्ट प्राप्त करू शकता, ते कोणत्याच जन्मामध्ये शक्य नाही आहे. तर म्हणून काही पण तुमचं बॅकग्राऊंड असू द्या, जर तुम्ही आता भगवंताचं नाव घ्यायला घेतलं तर तुम्ही जे या जन्माची प्राप्ती करू शकता, ध्येय प्राप्त करू शकता. ॲक्च्युली हे कन्व्हिक्शन असायला पाहिजे की काही पण परिस्थिती असो,
काही पण आपले गुण असो अवगुण असो, किती ज्ञान असो किती अज्ञान असो, भगवंताचं नावाचा आश्रय आपण घेऊ तर आपल्या जीवनामध्ये मंगल होणार. आपल्या जीवनामध्ये निश्रेयस होणार हे नक्की आहे. ही श्रद्धा आणि कन्व्हिक्शन आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. त्यांनी त्यापूर्वी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त भगवंताचं नाव घ्या. हे जेव्हा सांगत होते, मधाईला राग अजून वाढला. मधाईचा राग अजून वाढला आणि पुन्हा दुसरं मटकं घेऊन तो पुन्हा नित्यानंद पुन्हा मारायला जाणार. की त्यावेळेस जगाई आले आणि जगाई म्हणे की अरे थांब, हा जो व्यक्ती आहे तो साधू दिसत आहे, संत पुरुष दिसत आहे, तू एवढं मारलं तरी उलट तो तुला विनवणी करत आहे की तू तुझ्या हिताचं सांगत आहे, तुझ्या हिताचं सांगत आहे, तर हा नक्कीच संत पुरुष आहे. आणि मदाईनं जगाईला थांबविलं. जगाईनं मधाईला थांबविलं. मधाई मारत होता आणि ही बातमी लगेच गेली चैतन्य महाप्रभूपर्यंत. आणि चैतन्य महाप्रभू क्रोधामध्ये होऊन तिथे पोहोचले. जगाई आणि मधाईच्या पुढे समोर उभे होते आणि त्यांचा क्रोध एकदम अनावर होता. त्यांचे डोळे पूर्ण लाल झाले होते, शरीर पूर्ण क्रोधानं कापत होतं. आणि दंड देण्यासाठी त्यांनी हात वर केला आणि सुदर्शन चक्राला बोलविलं. तिथं सुदर्शन चक्र लगे समोर आलं आणि मारण्यासाठी ते तयार होते. तर नित्यानंद कोणी बघितलं आणि चैतन्य महाप्रभूला विनवणी करतात की म्हणतात की असं जर मारायला लागले तर सगळ्यांनाच मारावं लागेल, आहे ना. द्वापर युगामध्ये तरी ठीक होतं, कलियुगामध्ये जर म्हणलं की मारायला लागले अशा प्रकारे तर सगळेच जगाईमध्ये सारखे आहेत, किती कोणाकोणाला मारणार. पण चैतन्य महाप्रभूचा राग काही थांबला नव्हता. तर मग त्यावेळेस नित्यानंद प्रभू म्हणतात की हा जो जगाई आहे, या जगाईनं जे आहे मदाई जेव्हा मारत होता तेव्हा त्याला थांबविलं, त्यानं थांबविलं. असं जेव्हा ऐकलं तेव्हा चैतन्य महाप्रभूचा राग थोडा कमी झाला. ते म्हणे की जगाई, तू जो आहे नित्यानंद पुन्हा हानी होण्यापासून वाचविलेलं आहे. आणि जगाईचं आधीच परिवर्तन झालं होतं मन थोडं. तर त्यांनी लगेच चैतन्य महाप्रभूंचं शरण घेतलं, त्यांना दंडवत प्रणाम केला आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांना लगेच कृपा दिली. एका क्षणामध्ये जेवढी पापाचा जेवढा साठा होता तो सगळा गायब झाला आणि त्याच्यामध्ये भगवंताप्रती प्रेम उत्पन्न झालं एका क्षणामध्ये. आणि मधाईनं तिथं लगे बघितलं परिवर्तन. चैतन्य महाप्रभूची एवढी शक्ती की जो जगाई जो होता त्याचं परिवर्तन एका क्षणामध्ये झालं, आहे ना. आपलं परिवर्तन कसं होते? आपलं परिवर्तन म्हणजे माळा चालू करायला 2 वर्ष जातात कमीत कमी, त्याच्यानंतर आपण माळ चालू करतो, है ना. नंतर धोती कुर्ता घालायला अजून 3 वर्ष जातात, तिलक लावायला अजून 2 वर्ष जातात, है ना. वाईट सवय सोडायला अजून 2-4 वर्ष जातात, कांदा लसूण सोडायला तर अजून 10 वर्ष जातात. तर 8-10 वर्षाचा आपला प्रोजेक्ट होतो. पण चैतन्य महाप्रभूंच्या संघामध्ये एका क्षणामध्ये कुठं दारुडे होते, कुठं हिंसा करणारे, कुठं एका क्षणामध्ये ते भक्त बनले. तर आणि त्याच्यामध्ये पूर्ण परिवर्तन आलं. असं नाही की तिथं तात्पुरतं झालं पुन्हा वापस चालू झाले त्यांचे कामं, असं नाही. पूर्ण परिवर्तन झालं त्यांच्यामध्ये. हे मधाईनं बघितलं आणि मधाईनं पण आता प्रार्थना केली चैतन्य महाप्रभूंना. तर चैतन्य महाप्रभूने नाही, तू दंड प्राप्तच करण्याचा योग आहे. का? कारण की तू नित्यानंद प्रभूला हानी पोहोचली. जो कोणी माझ्या भक्ताला हानी करतो त्याला नक्कीच दंड प्राप्त होणार. तर पण ते म्हणे की मी जे आहेत सगळे पाप केलेत, जे काही जगाईनं केलेले आहेत ना, जगाईनं जे काही पाप केले ते मी पण केलेलं आहे आणि मी पण केले ते त्यानं केलेलं आहे, दोघांनी एकत्रच केलेले आहे. त्याच्यावर तर कृपा झाली, माझ्यावर का नाही? तर म्हणे तुम्ही जे आहे भक्तांचा द्वेष केलेला आहे. जर नित्यानंद प्रभू तुमच्या कृपा करतील तरच तुमचा उद्धार होऊ शकतो. मग जगाई मधाईनं जे आहे ते नित्यानंद प्रभूचे पाय पकडले आणि नित्यानंद प्रभूने मधाईसाठी चैतन्य महाप्रभूने प्रार्थना केली. जसं नित्यानंद प्रभूने त्यांना त्यांची प्रार्थना केल्यानंतर चैतन्य महाप्रभूची कृपा मधाईवर पण झाली. तर म्हणजे चैतन्य महाप्रभूची जर कृपा पाहिजे असेल तर आपल्याला आधी नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त करणं गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करायचं असेल तर आपल्याला राधाराणीची कृपा पाहिजे, है ना. राधा कृष्णांना प्राप्त करायचं असेल तर चैतन्य महाप्रभूंची कृपा पाहिजे. चैतन्य महाप्रभूंना प्राप्त करायचं असेल तर नित्यानंद प्रभूंची कृपा पाहिजे. आणि नित्यानंद प्रभू हे गुरु तत्व आहे,
आणि तेच गुरुतत्व आपल्याला गुरु हे आपले नित्यानुभूचे प्रतिनिधी आहेत. तर जगाई मदाईवर चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त झाल्यानंतर दोघं पण एका क्षणामध्ये परिवर्तन झालं आणि भक्त बनले. आणि लगेच सांगितलं, आज संध्याकाळी कीर्तनासाठी या. सकाळी जगाई मदाई, संध्याकाळी जगदानंद आणि माधवानंद. तर संध्याकाळी त्यांना कीर्तनामध्ये बोलवलं आणि जिथं अद्वैत आचार्य, हरिदास ठाकूर, नित्यानंद प्रभू, श्रीवास ठाकूर सगळे महान भक्त जिथं कीर्तन करतात, त्या तिच्यामध्ये कोण होते? जगाई मदाई होते. बाकीच्यांनी तर पहिली वेळेस बघायलेत ना, यांनी दोघांनी तरी पहिले आधी बघितलं, बाकीच्यांसाठी तर फर्स्ट टाइम आहे ना. कदाचित दाढी वगैरे सर्व तसंच असेल त्यावेळेस. त्यांचं रूप तर तसंच असणार ना, रूप थोडी बदलणार एका दिवसामध्ये. भाव बदलला पूर्ण. तर तिथं आल्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी बघितलं की सगळेजण बघत आहेत. कोण आलेलं आहे? जगाईमध्ये आलेले आहेत. आणि हिस्ट्री तर सर्वांना माहीतच होती त्यांची, है ना. हिस्ट्री तर माहीतच होती. आज कोणी बघितलं इथं, कोणी जेलमधून डायरेक्टली इथं आले तर, है ना, कपड्यासहित जर असतील तर, कपड्यासहित जर इथं आले तर, आणि कळालं की त्यांचं मागच्या 2 वर्षाखाली जेलमध्ये एक प्रोग्राम केला होता. जेलमध्ये प्रोग्राम केला होता आम्ही. तर तिथं जो जेलर होता ना, कोणी इंट्रोडक्शन करत होतं माझं, कोणी गिफ्ट देत होतं, कोणी हे सांगत होतं. जसं असतं ना शाळेमध्ये कसे मुलं कार्यक्रम करतात, तसं ते जेलमधले जे रहिवासी होती ते त्या कार्यक्रमाचं कोऑर्डिनेशन करत होते. आणि तो जेलर माझ्या बाजूला बसला होता ना, तो सांगत होता, यानं हे क्राईम केला, यानं मर्डर केलेलं आहे, यानं हे केलेलं आहे. बापरे म्हणलं, जाऊ द्या इथून मला बस. असे जर दोघं जण डायरेक्ट इथं आले तर कसं वाटेल? तर सगळेजण पाहतील ना त्याच्याकडे, है ना. तर चैतन्य महाप्रभूने पण बघितलं की सगळे भक्त त्यांच्याकडे बघत असतील. तर चैतन्य महाप्रभूने मी काय केलं, तर ते म्हणे की या दोघांचे सगळे जे पाप आजपर्यंत केलेले आहेत ते सगळे मी स्वीकारत आहे. आणि चैतन्य महाप्रभूंचं शरीर जे आहे, जे गौरवर्ण आहे, ते पूर्ण श्याम वर्ण झालं. आणि अद्वैताचार्यांना विचारलं त्यांनी की तुम्हाला काय दिसत आहे? तर अद्वैताचार्य म्हणे की मला श्याम सुंदर दिसत आहेत. चैतन्य महाप्रभू म्हणे की हे सगळे जगाईमध्ये जे पाप जे आहेत मी आज ग्रहण करत आहे. आणि म्हणे की सर्वांना कीर्तन करा. तर म्हणे की हे जे पाप जे आहेत, जो कोणी भक्तांचा द्वेष करेल, जो कोणी भक्तांची निंदा करेल, त्यांना हे पाप लागेल म्हणे. आणि मग सर्वांनी कीर्तन चालू केलं आणि ते जे भगवंताचा रंग जे आहे पुन्हा वापस गौरवर्ण झाला. आणि त्या कीर्तनामध्ये जगाई आणि मदाई सर्वांसोबत कीर्तन करत होते. चैतन्य महाप्रभू सांगत आहेत की भक्तांचं जे पास्ट असते, इतिहास, तो बघायचा नसतो. आधी त्यांचे काही पण पाप असू द्या, काही पण असू द्या, एकदा भक्ती चालू केली सगळं अकाउंट नील होऊन जाते. त्याच्यानंतर करायचं नाही. अरे आधीचं अकाउंट नील होते, पण अकाउंट असते, है ना. म्हणजे पुढे केलेलं तर नोट होणार ना, पाप म्हणून नोट होणार नाही, पण अपराध होतो त्याने. तर जगाईमध्ये एवढं परिवर्तन झालं. त्यानंतर काही सोबत रोज कीर्तनाला यायचे तर, आणि रोज जगाई मदाई जे आहेत 64 माळा जप करायच्या. तर 64च्या पनवर आहे, एक्झॅक्ट नंबर कोणाला माहीत असेल तर 1,00,000 ना, तर 1,00,000 म्हणजे 64च असते ते. तर रोज किती जप करायचे ते? 64 माळा. असं नाही की 2 पासून चालू केल्या आणि 64वर पोहोचले. दुसऱ्या दिवशीपासूनच 64 माळा चालू केल्या, है ना. हे चैतन्य महाप्रभूंच्या प्रचाराची शक्ती आहे. पण मदाई त्या मनामध्ये खूप खंत होती. कशामुळे? कारण की मी जे आहे नित्यानंद प्रभूंना इजा केली होती, ती खंत मनामध्ये होती. ते एके दिवशी ते नित्यानंद प्रभूकडे गेले तर आणि म्हणे की काही का असणार पण मी तुम्हाला हानी केलेली आहे. तर म्हणून त्यांनी त्यांचा दंडवत प्रणाम केला आणि माफी मागितली. तर हा मार्ग आहे भक्तांमध्ये. जेव्हा आपल्या भक्तांमध्ये आपण जेव्हा कोणाला दुखवितो, कारण काही पण असू द्या, कोण भक्ती काय खरं आहे आणि काय खोटं याच्याशी काही संबंध नाही आहे. आपण किती पण खरं असू द्या,
पण आपल्या कार्यामुळे, आपल्या वाणीमुळे जर भक्तांना दुःख होत असेल तर आपण माफी मागायला पाहिजे. खरं असेल तरी, खोटं असेल तर वगळून जाऊया, खरं असेल तरी आपल्या वाणीमुळे जर भक्तांना दुःख होत असेल तर आपण माफी मागायला पाहिजे, दंडवत प्रणाम करायला पाहिजे. तर माधवानंद मधाई त्यांनी जे आहे ते नित्यानंद प्रभूंना माफी मागितली. नित्यानंद प्रभूंनी सहजरित्या माफ केले. त्यांनी आधी कधी मी त्याचा अपराधच घेतलेला नाहीये तर माफ करायचं काय. पण जगाई आणि मदाई म्हणे की ठीक आहे, तुम्ही अपराध नाही केला, पण आम्ही या गावामध्ये एक व्यक्ती असा नाही की ज्याच्याप्रती अपराध नाही केला. आम्ही तर सगळ्यांप्रती अपराध केलेला आहे. तर ते जी खंत आहे ती खूप खंत आहे म्हणे. तर नित्यानंद प्रभू म्हणे की तुम्ही एक काम करा, या सगळे जे आहेत नवदीपवासी ते गंगेला स्नान करण्यासाठी जातात. तर तुम्ही त्यांच्या सगळ्यांसाठी काय करा, एक घाट बनवा. त्या घाट जो असतो त्यामुळे त्यांना तुमची सेवा पण होईल आणि तुम्हाला एक संधी भेटेल सर्वांची सेवा करण्याची. तर स्वतःच्या हाताने जगाई आणि मदाईनी त्या गंगेवर घाट बनविला आणि सगळे लोक त्या घाटावर मग स्नान करण्यासाठी येत होते. सगळ्यावर स्नान करण्यासाठी येत होते आणि ते त्यांची सेवा करायचे. तर त्यांचे कपडे धुवायचे, तिथं त्यांना पाणी आणून द्यायचे, तर त्यांचं पूजेचं सामान जे असते ते 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 आणून द्यायचे. तर प्रत्येक व्यक्तीची ते तिथं सेवा करायचे. तर पण काही जण जे होते त्यांच्या मनात द्वेष होताच. काही आधी केलेलं सगळं माहीत होतं त्यांना. तर ते त्यांना बघितलं, जगाई मदाईला घाटावर बघितलं की दगड घ्यायचे तर आणि त्यांना मारायचे. तर जगाई मदाई ते दगड घ्यायचे तर आणि वापस त्यांच्याकडे जायचे तर म्हणायचे की हा दगड घ्या. तुम्ही असं हजारो वेळेस मारलं तरी आम्ही जे तुमच्याजवळ पाप केलेलं आहे, जे कृत्य केलेलं आहे ते माफ करण्यायोग्य नाही आहे. अशा प्रकारे त्यांचं पूर्ण हृदय जे आहे ते पूर्ण परिवर्तन झालं होतं. कोणामुळं? नित्यानंद प्रभूंच्या कृपेमुळं. नित्यानंदच्या कृपेमुळं. तर म्हणून आपलं काय गुण आहे आणि अवगुण आहे हे महत्त्वाचं नाही आहे. त्यांची जी इच्छा आहे नित्यानंद प्रभूंची की आपण भगवंताचं नाव घ्यावं, भगवंताच्या नावाचा प्रचार करावा, भक्तांचा द्वेष न करावा, भक्तांचा संग करावा. तर त्यांच्या आज्ञेचं पालन करणं आणि त्यांच्या कृपेची इच्छा करणं. तर आपल्या गौडी वैष्णव नित्यानंद प्रभूचं विशेष स्थान आहे. प्रॅक्टिकली आपण सगळे जगाईमध्ये सारखेच आहेत. तर म्हणून आपल्याला नित्यानंद प्रभूची स्पेशल कृपेची गरज आहे. त्यानंतर आपले सर्व जे आचार्य झाले तर गोस्वामी, त्यांना पण नित्यानंद प्रभूच्या कृपेमुळेच वृंदावन लाभलं. रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी ते रामकेरीच्या मुस्लिम राजाचे इथे प्राईम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर होते. त्यांनी चैतन्य महाप्रभूंना खूप पत्र लिहिले होते. तर चैतन्य महाप्रभू त्यांच्या पत्राला बघितलं होतं पण काही त्यात प्रतिक्रिया दिली नव्हती. पण ते चैतन्य महाप्रभू रामकेलीला आल्यानंतर त्यांनी पूर्ण गावामध्ये नगर कीर्तन केलं आणि संध्याकाळी एका गार्डनमध्ये थांबले होते. तर रूप आणि सनातन तिथे रात्री कोणाला न कळता त्यांना भेटण्यासाठी गेले. तर पहिले ते कोणाला भेटले तर नित्यानंद प्रभूंना भेटले. आणि नित्यानंद प्रभूंना सांगितलं की तुम्ही कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंना शरण जायला पाहिजे. त्यांनी रूप आणि सनातन गोस्वामींना घेऊन नित्यानंद प्रभूकडे गेले, चैतन्य महाप्रभूकडे गेले. आणि चैतन्य महाप्रभूकडे जात असताना रूप आणि सनातन जरी मिनिस्टर होते आणि पूर्ण आपलं त्यांनी राजेशाही कोणता थाट नव्हता सोबत. गवत जे असते आपल्या दातामध्ये घेऊन, हे एक लक्षण आहे, नम्रतेचं लक्षण आहे की ज्याच्यामध्ये गवत म्हणजे आम्ही गवतापेक्षा पण तुच्छ आणि या भावनेनं दातामध्ये गवत घेऊन त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. आणि चैतन्य महाप्रभू म्हणे की ही जी नम्रता आहे, ॲक्च्युली अशी नम्रता मी कधी बघितलेली नाही.
तुमच्या नम्रतेनं माझं हृदय विदीर्ण होत आहे. तर म्हणजे रूप आणि सनातन गोस्वामींना पण भगवंताची कृपा जी आहे नित्यानंद प्रभू सुरू झाले, चैतन्य महाप्रभूंचे. रघुनाथदास गोस्वामी होते. रघुनाथदास गोस्वामी जे आहेत खूप खूप वेल्दी होते. जमीनदाराचा मुलगा होता. पण त्यांना कोणत्याच ऐश्वर्यामध्ये रुची नव्हती. त्यांना चैतन्य महापुरुषांनाच पूर्ण वेळ समर्पित करायचा होता. कधी पण संधी भेटली की ते घर सोडून पळायचे. तर चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला राहायचे, तर आई वडील परेशान. तर वडील जे आहेत त्यांना पकडून आणण्यासाठी त्यांनी 11 गार्ड लावले, तर है ना, पोलीसच ठेवले घरी. ते घरातून गेला की त्याला पकडून आणायचे तर घरी ठेवायचे. तर हे रोजचंच काम होतं. म्हणजे ते कुठं पण जायचं तर ते सगळे गार्ड त्यांच्यासोबत जायचे. तर एकदा ते चैतन्य महाप्रभूंना भेटले होते याच्यामध्ये शांतीपूरमध्ये. तर ते म्हणे की चैतन्य महाप्रभू की तू घरीच थांब आणि घरी चांगल्या प्रकारे सेवा कर, योग्य वेळ येईल त्यावेळेस भगवंताची कृपा होईल. तो घरी होते, पण असे सगळे 11 गार्ड असायचे ते त्यांच्यासोबत. तर नित्यानंद प्रभू एकदा पाणीहाटी येथे आले. तर त्यांच्यासोबत सगळे त्यांचे सवंगडी होते. जसं बलरामचे जे गोप होते तेच गोप जे नित्यानंद प्रभू सोबत त्यांचे 12 सवंगडी असायचे. तर त्यांच्यासोबत 12 आणि बाकीचे सर्व तर याला आले होते पाणीहाटीला. पाणीहाटीला आल्यानंतर पाणीहाटी जे आहे ते सप्तग्रामपासून जवळ आहे. तर हिरण्य मुजुमदाराचा मुलगा होता रघुनाथदास गोस्वामी. ते त्यांनी परवानगी मागितली की नित्यानंद प्रभू बाजूला आलेले आहेत, फक्त मला त्यांच्या दर्शनाला जाऊ द्या. तर त्यांच्या वडिलांनी परवानगी दिली आणि नित्यानंद पुन्हा भेटण्यासाठी रघुनाथदास गोस्वामी गेले. तर तिथं गेल्यानंतर रघुनाथदास गोस्वामीने मुलगा होता त्या टाईमला ॲक्च्युली, त्यांनी दुरून दंडवत केलं. तर नित्यानंद पुणे बघितलं दुरून की रघुनाथ आलेला आहे. म्हणजे त्यांनी म्हणे की अरे रघुनाथ चोर आहे म्हणे, तो चोर. चोर का? कारण की जवळ येत नाहीस, तू दूर थांबत आहेस. चोर घाबरून असतो ना. तरी तू दूर आहेस म्हणे. तर त्याला जवळ बोलिलं आणि स्वतः त्यांनी आपले चरण त्याच्या मस्तकावर ठेवले. तर आणि तू चोरी केलेली आहेस, तू चोर आहेस म्हणे, आणि तुला दंड द्यायला पाहिजे. आता तुला दंड द्यायला पाहिजे. तर काय दंड म्हणे की इथं सगळे भक्त आलेले आहेत, या सगळ्या भक्तांना तू काय कर, दही आणि चिड्याचं उत्सव कर, भोजन कर, फिस्ट करायला सांगितलं त्यांना. तर दही आणि चिड्याचं आयोजन करण्याला सांगितलं. हे तुझे पनिशमेंट, हे दंड म्हणे. तर खूप खुश झाले तर रघुनाथदास गोस्वामी. आणि त्यांच्याजवळ जे काय धन तर होतंच, त्याने पूर्ण गावातले आजूबाजूच्या गावाचं सगळं दही आणि दूध आणि चिडा म्हणजे पोहे ते आणले. तर आणि त्याच्यासोबत सगळे फळं वगैरे टाकून सुंदर एक दही चिडा आणि एक दूध चिडा बनवला आणि सर्व भक्तांना तिथं वितरित केला. ते वितरित करताना चैतन्य महाप्रभू पण तिथं अदृश्य रूपामध्ये आले. तर आणि नंतर मग जाताना नित्यानंद प्रभूंना एकांतामध्ये रघुनाथदास गोस्वामी भेटतात. तर नित्यानंद प्रभू म्हणतात की तुम्ही या सगळ्या भक्तांना जे संतुष्ट केलं, त्या भक्तांच्या कृपेमुळे तुम्ही नक्कीच चैतन्य महाप्रभूंना प्राप्त करणार. तर अशा प्रकारे पहिले त्यांना नित्यानंद प्रभूची कृपा प्राप्त झाली. नंतर मग एक वेळेस योग्य संधी भेटल्यानंतर रघुनाथदास गोस्वामी घरून निघाले तर आणि सरळ चैतन्य महाप्रभूला भेटण्यासाठी जगन्नाथपुरीला गेले. तर आणि जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथदास गोस्वामीला त्यांचे जे सेक्रेटरी होते स्वरूप दामोदर गोस्वामी त्यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द केलं. तर म्हणजे रघुनाथदास गोस्वामींना पण नित्यानंद प्रभूमुळेच चैतन्य महाप्रभूची कृपा भेटली. आणि अजून आपण जे चर्चा करतो हे चैतन्य चरितामृत जे आहे ते कृष्णदास कविराज गोस्वामींनी लिहिलेलं आहे. त्या चैतन्य चरितामृतामुळे आपल्याला चैतन्य महाप्रभूबद्दल कळत आहे, त्यांच्यामुळेच आपल्याला हे सर्व कळत आहे. तर हे पण कशा नित्यानंद प्रभूमुळेच आपल्याला भेटलेलं आहे. एक तर रघुनाथदास गोस्वामी चैतन्य महाप्रभूसोबत जगन्नाथपुरी होते आणि चैतन्य महाप्रभूसोबत 2 त्यांचे जे पार्षद होते एकदम जवळचे निकटचे, ते म्हणजे रामानंद राय आणि
स्वरूप दामोदर गोस्वामी. आणि स्वरूप दामोदर गोस्वामीचे असिस्टंट कोण होते? रघुनाथदास गोस्वामी. म्हणून जगन्नाथपुरीमध्ये जे काही लीला झाल्या ते रघुनाथदास गोस्वामी प्रत्यक्षामध्ये पाहिले आता. आणि स्वरूप दामोदर गोस्वामींनी एक डायरी ठेवली होती. त्या डायरीमध्ये त्यांनी सर्व लिहून पण ठेवलं होतं. ती डायरी पण रघुनाथदास गोस्वामी सोबत जवळ होती. जेव्हा चैतन्य महाप्रभू वापस गेले तर भगवत धामी वापस, तर त्यावेळेस मग रघुनाथदास गोस्वामी वृंदावनात आले तर. आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर त्यांनी हे जे आहे सर्व गोस्वामींना चैतन्य महाप्रभूच्या लीला रोज 3 घंटे सांगायचे तर. 3 घंटे सांगायचे तर. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी हे पण बंगालमध्ये एका गावामध्ये होते. त्यांचं वय 90 वर्षाचं जवळ असं. तर एकदा नित्यानंद प्रभूचे एक पार्षद जे आहेत ते आले होते त्यांच्या घरी. आणि खूप कीर्तन झालं. आणि एक गुणार्णव मिश्रा म्हणून भक्त होते. तर त्यांनी नित्यानंद प्रभूचे पार्षद पण त्यांच्यासारखेच भावविभोर असायचे. तर ते जेव्हा आले तर कीर्तन तर खूप जोरात झालं. आणि त्या कीर्तनामध्ये त्यांना ते पण असं जसं गोपाळाच्या मूडमध्ये असायचं. सोबत त्यांच्या वंशी पण असायची, आपले बासुरी पण असायची, त्यांच्या बासुरी पण असायची. तर तिथं आल्यानंतर एक गुणार्णव मिश्रा म्हणून होते. तर त्यांचं हे नित्यानंद प्रभूबद्दलचं त्यांची श्रद्धा तेवढी नव्हती. त्यांना चैतन्य महाप्रभू मानत होते ते, पण नित्यानंद प्रभूंना नाही. तर हे कृष्णदास कविराज गोस्वामींना आवडलं नाही. त्यांचे भाऊ होते तिथं. त्यांनी त्यांच्या भावाला दाटलं, म्हणजे की हे योग्य नाही आहे, हे अर्धकुकुटणे आहे. चैतन्य तुम्ही कृष्णाला मानता आणि बलरामजीला मानत नाही, असं होईल का? रामजीला मानता लक्ष्मणाला नाही, असं तर होणार नाही. तर म्हणे की काही चैतन्य महाप्रभू म्हणतात की नित्यानंद प्रभू हे माझं धन प्राण आहे. चैतन्य महाप्रभू जर त्यांना ॲक्सेप्ट करत असतील तर तुम्ही चैतन्य महाप्रभूंना ॲक्सेप्ट करतात. रघुनाथ नित्यानंद प्रभूंना पण नित्यानंद प्रभूचं जे वागणूक होती ती समाजाच्या दृष्टीने सगळी विचित्र असायची. चैतन्य महाप्रभू थोडं बसायचे तर सगळ्या ह्याच्यावर, नित्यानंद प्रभू बसायचे नाही. तर चैतन्य महाप्रभू संन्यासाचं वेश एकदम स्ट्रिक्ट संन्यासी. नित्यानंद प्रभू जे आहेत ते एकदम पूर्ण शृंगार करायचे. तर सोन्याचे त्यांची हे असायचे, तर भाऊ वलय असायचे, तर गळ्यात चैन असायचे, तर पगडी बांधलेली असायची. तर त्यामुळेच कोणी पण हे होणार ना, म्हणजे भक्त तर साधे सरळ असतात, असा थोडी भक्त असतो कोणी. तर म्हणून नित्यानंद प्रभू सोबत खूप कन्फ्यूज असायचे लोक. तर कृष्णदास कविराज गोस्वामींनी त्यांना त्याच्याबद्दल दाटलं. आणि नंतर एके दिवशी कृष्णदास गोस्वामी त्यांना स्वप्नामध्ये नित्यानंद प्रभूचं दर्शन झालं. आणि त्यांनी सुंदर नित्यानंद प्रभूचं रूपाचं वर्णन करतात. आणि त्यावेळेस नित्यानंद प्रभू त्यांना म्हणतात की तुम्ही जे वृंदावनामध्ये जा. हे स्वप्न बघितल्यानंतर कृष्णदास कविराज गोस्वामी बाजावर झोपले होते, तिथून खालीच पडले. त्यांनी बघितले त्यांचं. आणि लगेच त्याच दिवशी ते निघाले तर वृंदावनाला. नाही 90 वर्षाचा म्हातारपणामध्ये हा विचार केला नाही की तिथं जाऊन काय होणार माझं, रस्त्यामध्ये काय भेटेल का, जगल पण का मी तिथपर्यंत. त्या क्षणी तिथून निघाले ते वृंदावनाला. आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर मग त्यांना रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी यांचं दर्शन लाभलं. जीव गोस्वामीला पण नित्यानंद प्रभूच्या कृपेमुळेच आपल्याला सर्व शास्त्र भेटले. तर कारण की चैतन्य महाप्रभू गेल्यानंतर जीव गोस्वामी हे रूप आणि सनातन गोस्वामीचे पुतण्या, भावाचा मुलगा, बरोबर ना, पुतण्या. तर ते जे आहेत ते चैतन्य महाप्रभूंना, ते जो कोणी पार्षद राहिले, काही चैतन्य महाप्रभू गेले होते, जो कोणी राहिले त्यांना भेटण्यासाठी गेले. तर मग त्यांना नित्यानंद प्रभू भेटले तर नवदीप धामला. आणि नित्यानंद प्रभूंनी स्वतः जीव गोस्वामींना पूर्ण नवदीप धामची परिक्रमा केली. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जा, वाराणसीला जा आणि तिथे सार्वभौम भट्टाचार्यांचे भाऊ ते तिथं मधुसूदन वाचस्पती आहेत, त्यांच्याकडून तुम्ही सर्व शास्त्राचं अध्ययन करा. मग जीव गोस्वामी वाराणसीला गेले. मधुसूदन वाचस्पतीकडून त्यांनी सर्व शास्त्राचं अध्ययन केलं आणि ते पुन्हा वृंदावनाला आले. आणि मग त्यांनी षडसंदर्भ लिहिलं. जे षडसंदर्भ आपल्याला सर्व आपल्या सिद्धांत भेटतो. म्हणजे आपले जे शास्त्र आहेत ते पण नित्यानंद प्रभूच्या कृपेमुळेच प्राप्त झालेले आहेत. आणि हे जे कृष्णदास कविराज गोस्वामी वृंदावनामध्ये गेले, तर वृंदावनामध्ये गेल्यानंतर तर रघुनाथदास गोस्वामी रोज 3 घंटे चैतन्य महाप्रभूची कथा करायचे. तर आणि कृष्णदास गोस्वामी तिथं बसून ऐकायचे. तर आणि तिथं नोट्स लिहायचे. ते नंतर सगळ्या भक्तांनी विनवणी केली
की वृंदावनच ठाकूरांनी चैतन्य लीला लिहिलेली आहे, चैतन्य भागवत लिहिलेलं आहे. पण ते पण वृंदावनच ठाकूर ज्यांनी चैतन्य लीला लिहिली ते पण नित्यानंदपूरचे शिष्य होते. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली जे काही नित्य चैतन्य महाप्रभूबद्दल कळत आहे ते नित्यानंदमुळेच कळत आहे. तर वृंदावनच ठाकूरांनी पुस्तक लिहिलं चैतन्य भागवत, पण त्यामध्ये ते जगन्नाथपुरीला गेले नव्हते वृंदावनदास ठाकूर. त्यामुळे चैतन्य महाप्रभू संन्यास 24 वर्षापर्यंत संन्यास घेतला, त्यापर्यंतच्या लीला त्यांच्या विस्तृत रूपामध्ये येतात. पण त्याच्यानंतरच्या लीला ज्या येतात त्या विस्तृत रूपामध्ये नाही येतात, काही वृंदावनदास ठाकूर तिथं प्रत्यक्षामध्ये नव्हते. म्हणून त्या लीला ज्या येतात त्या लीला जास्त कोडित लिखित रूपामध्ये नव्हत्या, फक्त रघुनाथदास गोस्वामी यांना माहीत होत्या. आणि त्यांनी ते वृंदावनामध्ये सर्व गोस्वामी पुढे त्यांनी रोज 3 घंटा सांगायचे होतं. मग सगळे वैष्णव आले तर म्हणे चैतन्य कृष्णदास कविराज गोस्वामींना म्हणे की तुम्ही असा ग्रंथ लिहा की ज्यामध्ये विस्तृत रूपामध्ये जगन्नाथपुरीच्या लीला असतील. म्हणून त्यांनी चैतन्य चरितामृत लिहिलं. आणि आता कृष्णदास गोस्वामींना एक स्पेशल प्लस पॉईंट होता. आधीचे जे ग्रंथ आहेत चैतन्य चरितामृतांचे, चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचे, त्याच्यात सगळं लीलांचं वर्णन आहे, फिलॉसॉफी जास्त नाही आहे, सिद्धांत जास्त सांगितलेला नाही आहे. पण आता काय, रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू लिहिलं होतं, सनातन गोस्वामींनी दशम टिप्पणी लिहिलं होतं, त्यांचे ग्रंथ होते. म्हणजे रूप आणि सनातन गोस्वामींचे सगळे ग्रंथ होते त्यावेळेस. इव्हन जीव गोस्वामींचं षड संदर्भाचं पण बेसिक रूपमध्ये होतं सगळं. ते हे सगळे जे ग्रंथ आहेत ते कृष्णदास कविराज गोस्वामींनी त्यांच्याकडून स्वतः ऐकले होते. हे पूर्ण सिद्धांत होता आणि रघुनाथदास गोस्वामींनी सांगितलेल्या सगळ्या लीला होत्या, त्या दोघांचं एकत्र करून कृष्णदास कविराज गोस्वामींनी आपल्याला चैतन्य चरितामृत दिलेलं आहे. तर म्हणून आपल्याला नित्यानंदची आपल्यावर असीम कृपा आहे. त्यांच्या कृपेमुळेच आपण चैतन्य महाबद्दल थोडंफार जाणू शकतो. आणि प्रभुपाद म्हणायचे तर की आज जे हजारोनं भक्त बनत आहेत हिप्पी म्हणायचे, ते हे सगळे हिप्पी जे आहेत ते चैतन्य नित्यानंद प्रभूंनी 2 जगाई आणि मदाईचा उद्धार केला. पण म्हणजे त्यांच्या कृपेने त्यांचा सेवक हजारो जगाई मदाईचा उद्धार करू शकत आहे. तर म्हणून आजच्या दिवशी आपण नित्यानंदची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे. आणि आपली कोणती पण परिस्थिती असो, त्यांची जी इच्छा आहे भगवंताचं नामस्मरण करण्याची है ना, त्याच्यावर आपण जास्त भर द्यायला पाहिजे. श्री नित्यानंद प्रभू की, श्री चैतन्य महाप्रभू की, नित्यानंद त्रयोदशी महामहोत्सव की, श्रील प्रभुपाद की. काही प्रश्न असेल तर घेऊ आपण. हरे कृष्णा प्रभुजी.